ओके. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागतम. नागपूर शिक्षण मंडळाद्वारा संचालित श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित ऑनलाइन ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स ऑन प्रोफेशनल एथिक्स अंडर जीवन शिक्षण अभियान लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आजचा 8वा दिवस. आज आपल्याला लाभलेले अतिथी आहे डॉक्टर राजेसाहेब मारडकर सर, ज्यांचा विषय आहे एथिक्स अँड कॉर्पोरेट वर्ल्ड. मी सरांविषयी थोडंसं सांगू इच्छितो. सर असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी मॉरिस कॉलेज इथे शिकवतात. सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे यूजीला 17 वर्ष, पीजीला पण 17 वर्ष. रेकॉग्नाइज पीएचडी सुपरवायझर म्हणजे गाईड आहे सर. ऑन त्यांच्या अंडर रिसर्च केलेले 1 रिसर्च हॅज बीन अवॉर्डेड, एक रिसर्च अवॉर्ड झालेला आहे आणि 3 रिसर्च त्यांच्या अंडर वर्क करत आहे. रेकॉग्नाइज पीएचडी टीचर RTMU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर. त्या व्यतिरिक्त लाईफ मेंबरशिप आहे सरांची. लाईफ मेंबर ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, लाईफ मेंबर ऑफ अखिल भारतीय दर्शन परिषद, लाईफ मेंबर ऑफ महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद, लाईफ मेंबर ऑफ RTM नागपूर युनिव्हर्सिटी फिलॉसॉफी टीचर्स असोसिएशन. वर्कशॉप कॉन्फरन्स अटेंडेड, पेपर प्रेझेंटेड झालेले आहे सरांचे. इंटरनॅशनल लेवलवर 3, नॅशनल लेवलवर 12, स्टेट लेवलवर 8 आणि लोकल लेवलवर 17. सरांना अवॉर्ड आहे गोल्ड मेडल फॉर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड. रिसर्च डिस्टिंक्शन आहे ॲट MA लेवल 1. completed my dissertation on गांधीजीज कन्सेप्ट ऑफ सत्याग्रह. त्या व्यतिरिक्त सरांचा मेजर आणि मायनर रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा आहे. वन मायनर रिसर्च प्रोजेक्ट, त्याचं टायटल आहे प्लेटोज कन्सेप्ट ऑफ फिलॉसॉफर किंग रेलेव्हंट टुडे. आणि एक मेजर रिसर्च टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन फ्रॉम फिलॉसॉफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. त्या व्यतिरिक्त अदर प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज आहे. वाइस प्रेसिडेंट ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी फिलॉसॉफिकल टीचर्स असोसिएशन. कॉलेज को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये सरांचं पार्टिसिपेशन आहे. मेंबर ऑफ BA पार्ट फर्स्ट ऍडमिशन कमिटी, मेंबर ऑफ डिसिप्लिन कमिटी, मेंबर ऑफ कॉर्पोरेटिव्ह कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कमिटी, मेंबर ऑफ टाइम टेबल कमिटी, वर्क ॲज अ पेपर सेटर अँड व्हॅल्युअर in various panels of UG and PG also. Work as a moderator in UG PG, work as a paper setter and moderator, UG PG SRT Ramananda Tirtha University Nanded. Work as an external examiner of PhD YY. असा भरगच्च सरांचा आपण बायोडाटा बघितल्यानंतर मी आता सरांना अशी विनंती करतो की सरांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. मारडकर सर. धन्यवाद. ओके सर. नरेंद्र सर, आवाज येतोय माझा ना? हो आवाज येतोय सर. ओके. थँक्यू परिचय करून दिल्याबद्दल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री बिंझाणी सिटी कॉलेज नागपूर, डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन ॲड ऑन सर्टिफिकेट कोर्स ज्याचं टायटल आहे प्रोफेशनल एथिक्स, या सदराखाली गेली 7-8 दिवसापासून ही व्याख्यानं सुरू आहेत. आणि याचं क्रेडिट खरं तरी या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर आणि आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे, या व्याख्यानमालेचे कोऑर्डिनेटर डॉक्टर नरेंद्र घटाटे सर यांचं आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे कॉलेजची, त्यांचे सर्व सहकारी आहेत, या सर्वांनी मिळून हा जो कोर्स या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण असा हा कोर्स आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण प्रोफेशनल कोर्स या प्रोफेशनल एथिक्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ही जी नवीन जी पिढी उद्याची आपल्या हातामध्ये आहे त्यांना या विश्वातील सर्व म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसच्या बाबतीमध्ये माहिती करून देण्याचा हा उद्देश समोर ठेवून
चालू केलेली ही ऍक्टिव्हिटी खरंच अगदी सराहनीय आहे, प्रशंसनीय आहे. त्याबद्दल मी प्राचार्य सुजित मेत्रे सरांचं आणि नरेंद्र रनटाटे सरांचं मी कौतुक करतो. आणि दुसरं असं की त्यांनी मला या ठिकाणी माझे वक्तव्य, माझे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी दोघांचेही या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, गेली 8 दिवसापासून आपण एथिक्स आणि त्याचे बाकी विषयाशी असलेले जे रिलेशन आहे, उदाहरणामध्ये जसं मेडिकल एथिक्सच्या बाबतीमध्ये असेल किंवा अजून बाकी प्रोफेशनल एथिक्स, एज्युकेशनल एथिक्स असेल किंवा इथुनेशिया असेल किंवा अबॉर्शन असेल, ह्या ज्या काही ज्वलंत ज्या काही समस्या, याला आपण समस्याच म्हणू, आणि या डे टू डे लाईफच्या ज्या काही समस्या आहेत, या समस्याच्या बाबतीत उकल आपण गेली 8 दिवसापासून आपण या ठिकाणी करत आहे. आज सरांनी मला जो या ठिकाणी विषय दिलेला आहे, तो विषय आपणा सर्वांना माहिती आहे, तो आहे एथिक्स अँड कॉर्पोरेट वर्ल्ड, असा हा विषय सरांनी मला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या विषयावर मी माझे विचार या ठिकाणी मित्रांनो मांडणार आहे. तत्पूर्वी मी एक स्लाइड्स म्हणजे काही तयार केलेले आहेत. मी ती स्क्रीन शेअर करू इच्छितो. सर, मी करू शकतो का हो स्क्रीन हो शेअर? हो 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 मी तुम्हाला मित्रांनो, हे दिलं. हो आहे आहे. हा, स्क्रीन दिसते आहे? हा, आली आहे सर. यस. स्क्रीन. हो हो. ओके. हा, टॉपिक आहे एथिक्स आणि कॉर्पोरेट वर्ल्ड, ज्याला आपण म्हणतो. हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी सध्या पाहणार आहोत. एक मिनिट. हा, मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या संपूर्ण व्याख्यानामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की या 1 तासाभराच्या किंवा जे काही आपल्याला टाइम अलॉट केलेला आहे त्या टाइमच्या ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल की आपल्याला या संपूर्ण लेक्चरमध्ये कोणकोणत्या पॉइंटवर फोकस करायचं किंवा कोणकोणते पॉइंट आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सर्व पॉइंटचं थोडक्यात एक जस्ट स्केच तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडतोय. पहिल्या याच्यामध्ये आपण थोडंसं इंट्रोडक्शन पाहू, म्हणजे हा जो कोर्स आहे आणि ह्या कोर्सच्या अनुषंगाने जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे तो आहे एथिक्स आणि कॉर्पोरेट वर्ल्ड, याच्याविषयी थोडक्यात आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. सेकंड पॉइंट मध्ये आपण नेचर अँड मिनिंग ऑफ एथिक्स, जो आपला टायटलचा एक पार्टच आहे, त्याचा आपल्याला अर्थ अगोदर समजून घ्यावा लागेल. जोपर्यंत आपल्याला एथिक्स या शब्दाचा अर्थ, त्याचं स्वरूप जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत त्याचं इतर विषयाशी आपण रिलेशन लावू शकणार नाही किंवा जोडू शकणार नाही किंवा त्याचा संदर्भ आपण देऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या एथिक्स या शब्दाचा मिनिंग आणि अर्थ त्याचा आपल्याला पाहावा लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अप्लाइड एथिक्स, खूपच अगदी रिलेव्हंट असलेली जी ब्रांच आहे आणि हे सगळे जे इश्यू तुम्ही सध्या डिस्कस करत आहे, मग तो इथनेशियाचा असेल, अबॉर्शन असेल, मेडिकल एथिक्स असेल, एज्युकेशनल एथिक्स असेल किंवा लॉ असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जे काही अंग आहेत आपले मानवी जीवनाचे, मग ते इंडिव्हिज्युअल असेल आणि सोशल असेल, त्या सर्व अंगांचा विचार करत असताना ज्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या समस्या, जे प्रॉब्लेम्स आपल्याला भेडसावणार आहेत, त्या सर्व प्रॉब्लेम्सचा अभ्यास आजकाल आपण अप्लाइड एथिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे. ओके, तर दुसऱ्या याच्यामध्ये आपण अप्लाइड एथिक्स पाहू. नंतर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. फार महत्वाचा टॉपिक आहे हा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला आपण सामाजिक उत्तरदायित्व असं म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी काही विद्यार्थी समाजशास्त्राचे पण असतील किंवा अजून कोणत्या विषयाचे असतील, पण हा सोशल हा जो पार्ट आहे, हा केवळ समाजशास्त्राच्याच विषयाला किंवा केवळ पॉलिटिकल सायन्सेस किंवा अजून दुसऱ्या कोणत्या विषयासाठीच रिलेटेड आहे असं नाही. आपण सर्व, वी ऑल आर द कंपोनंट, वी ऑल आर द पार्ट ऑफ सोसायटी. आणि म्हणून आपली काही सोशल काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे का, आपली काही सोशल जबाबदारी आहे का, काही कर्तव्य आपलं असं आहे का की ते आपल्याला कर्तव्य पार पाडायचं आहे, या बाबतीमध्ये थोडक्यात जस्ट मी ओळख करून देईल. पुढचा पॉइंट आहे नेचर ऑफ कॉर्पोरेट वर्ल्ड. फार मोठा विषय सरांनी मला दिलेला आहे. माहिती नाही सरांनी काय विचार केला असेल की सरांना याविषयी, म्हणजे मला याविषयी माहिती आहे की नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो. सरांनी सांगितल्यानंतर मी याविषयी जे वाचन केलं आणि जे मी ग्रास्प केलं, जे मी मिळवलं, ऑलरेडी माझ्याकडे काही होतं आणि जे नंतर मी मिळवलं, त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त होणार आहे. कदाचित त्या परिपूर्ण नसतील, यात 100% मी कन्फर्म आहे, परिपूर्ण नाही, परंतु काहीतरी अंश मी तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्ड विषयी थोडासा जरी तुम्हाला मी परिचय करून देऊ शकलो, तर मी त्यात माझं स्वतःचं भाग्य समजेल. कारण हा विषय फार मोठा आहे आणि आपल्याला सध्या सर्वांना माहित आहे, सद्यस्थितीमध्ये या विश्वाचं
हे जे उद्योग जगताचं किंवा या विषयाचं किंवा या आपल्या जीवनाची बनलेल्या भागाचं किती मोठं स्थान आज आपल्या जीवनामध्ये आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहणारच आहोत. म्हणून फार मोठा असा विषय आहे. या विषयामध्ये पर्टिक्युलरली एक महत्वाचा जो टॉपिक आहे जो आपल्या एथिक्सशी म्हणजे जे टॉपिक आपल्याला दिलेलं आहे एथिक्स आणि कॉर्पोरेट वर्ल्ड या दोघांना कसं जोडायचं, तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण या याच्यातला एक टॉपिक घेऊ जो की अगदी आपल्या म्हणजे व्यक्ती आचरणाशी आणि पर्टिक्युलरली एथिक्सशी नीतीशी कसा जोडणार आहे तो पॉइंट मी शोधून काढला आणि तुमच्या समोर मी हा जो पॉइंट घेतो आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याच्यामध्ये एथिकल फ्रेमवर्क असतं प्रत्येकाचं, त्याची सगळ्या गोष्टीची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. म्हणून मी त्यातला फक्त CSR हा टॉपिक घेतला जो की आपल्या म्हणजे एथिक्सशी फार अगदी जवळीक आहे. आणि याला सोडून तर आपण जगू शकत नाही, याला सोडून आपण राहू शकत नाही किंवा याला सोडून आपण आपले आचरण आपण करू शकत नाही, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ज्या कंपनी ज्या कॉर्पोरेट वर्ल्ड आहेत त्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये असणाऱ्या असंख्य अशा ज्या कंपनीज आहेत त्या सर्व कंपन्यांना ज्या पद्धतीने एक कोड ऑफ कंडक्ट घालून दिलेला आहे ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, रूल्स, बिहेव अकॉर्डिंग टू रूल. आता तो रूल कोणत्या प्रकारचा असला पाहिजे, तो रूल का सिस्टमनी बनवलेला असला पाहिजे का तो रूल जो आहे तो रूल आपण स्वतः तयार केलेला असला पाहिजे, याच्याविषयी आपण पुढे डिस्कस करूच. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक मी या ठिकाणी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तो आहे ऍक्टिव्हिटीज अंडर CSR पॉलिसी. अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. ज्या उद्योग जगताकडं किंवा ज्या उद्योग जगताचा आपण जस्ट नाव घेतो, जस्ट त्याची सेवा आपण घेतो, त्यांचे प्रॉडक्ट आपण घेतो, परंतु त्याच्याविषयी आपल्याला अधिक या ठिकाणी माहिती नसते. हे काही थोड्या प्रमाणामध्ये ती माहिती करून देण्याचा मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीनं हे पॉइंट मी माझ्या संपूर्ण व्याख्यानामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर समजा मीनवाईल मध्ये कुठे काही प्रॉब्लेम आला किंवा काही समजा असं वाटलं की सरांशी थोडंसं डिस्कस करावं, डेफिनेटली तुम्ही मला मध्येच तुम्हाला जर मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता, शेअर करू शकता. नक्कीच मी तुमच्या प्रश्नांचं या ठिकाणी स्वागत करेन. चला तर मग आपण सुरुवात करूया. नेचर अँड मिनिंग ऑफ एथिक्स. आपला मित्रांनो टॉपिकच आहे आणि तो टॉपिक असा आहे की ज्या टॉपिक मध्ये एथिक्सला आणि कॉर्पोरेट वर्ल्डला आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला अगोदर एथिक्स या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. म्हणून आपण काय करू, त्याचं नेचर, त्याचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहू. आपल्याला माहिती आहे रिलेशन ऑफ एथिक्स विथ फिलॉसॉफी. आपण कदाचित आपल्यापैकी काही मुलं फिलॉसॉफीचे असतील किंवा अजून नसतील किंवा जी मुलं आता फिलॉसॉफी शिवाय सुद्धा ऐकतील किंवा पुढे भविष्यामध्ये हे जे रेकॉर्डिंग आहे ते ऐकतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की व्हॉट इज मीन बाय एथिक्स. एथिक्स कशाला म्हणू. आपल्याला माहित आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण मस्त अगदी काही शब्द आपण वापरतो, नीतीनं वागा, नैतिक राहा, मॉरल राहा, मॉरल स्टँडर्डचं पालन करा वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. परंतु बेसिकली एथिक्स म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि मुद्दामच मी पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की तो असा की एथिक्सचा फिलॉसॉफीशी काय संबंध आहे, तत्वज्ञानाशी काय संबंध आहे. आपल्याला माहित असेल नसेल, काही गोष्टी माहित असतात, काही गोष्टी माहित नसतात, परंतु आपण त्यानुसार वागत असतो, त्यानुसार राहत असतो. मित्रांनो आपल्याला सर्वांना माहित आहे, एक मोठं स्टेटमेंट मी या ठिकाणी करतो की फिलॉसॉफी हे जे आहे, हा जो विषय आहे ज्याला असं म्हटलं जातं की ही सर्व विषयांची जननी आहे असं म्हटलं जातं. फिलॉसॉफी इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हटलं जातं. आणि दुसरं असं की फिलॉसॉफी इज अ सायन्स ऑफ सायन्सेस. आज 2021 मध्ये विद्यापीठामध्ये असंख्य कोर्सेस आहेत, असंख्य ब्रांचेस आहेत, ब्रांचेस ऑफ नॉलेज. पण बेसिक काय आहे, बेसिक काय आहे, बेसिक फिलॉसॉफी आणि त्याच्यातनं निघालेल्या सगळ्या ब्रांचेस. आता फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ वगैरे मी तिथपर्यंत जाणार नाही, कारण ऑलरेडी मला असं वाटतंय की आतापर्यंत जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ कळलेला असेल. पण काही चालत चालत एक दोन व्याख्या की त्या शब्दाला अनुसरून असलेल्या काही एक दोन व्याख्या मी तुमच्या समोर सांगेल. जास्त गहन व्याख्या मी सांगणार नाही, परंतु डे टू डे लाईफ मध्ये असलेल्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करणार आहे. म्हणून पहिलं जर आपण असं विचार केला तर काय, फिलॉसॉफी इज अ वे ऑफ लाईफ. जसं मी म्हणालो की फिलॉसॉफी इज मदर ऑफ ऑल सायन्सेस. फिलॉसॉफी इज अ सायन्स ऑफ ऑल सायन्सेस. सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे, सर्व शास्त्रांची जननी आहे, सर्व विद्याशाखांची जननी आहे.
तिथूनच सर्व विद्याशाखा निघालेल्या आहेत. आणि फिलॉसॉफी इज द वे ऑफ लाईफ. पहा, जेव्हा तत्वज्ञानाला, दर्शनशास्त्राला, फिलॉसॉफीला आपण जीवन जगण्याचा मार्ग म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा आहे की हा शब्द फक्त आणि फक्त तुमच्या माझ्याशी किंवा फक्त फिलॉसॉफीच्या लोकांशी कनेक्ट आहे असं नाही. सोसायटीमध्ये असंख्य जीवन जगत असतात. पर्टिक्युलरली आपण मानवी जातीचा आपण या ठिकाणी विचार करू. मानवेतर जे प्राणी आहेत त्यांचा पण या ठिकाणी विचार न करता आपण केवळ मानवांचा विचार करू. का? कारण माणूस हा त्यांच्यापासून डिस्टिंक्ट आहे, थोडा विशेष आहे. आणि कशासाठी विशेष आहे? यू नो ऑल द थिंग्स. म्हणजे केवळ आणि केवळ विचार करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो चिंतन करू शकतो, तो विचार करू शकतो, तो कंपॅरिझन करू शकतो, तो अनालिसिस करू शकतो. या सगळ्या गोष्टीमुळं, आणि हे सगळं करणं केवळ कशामुळे शक्य होतं? त्याच्याजवळ असलेल्या विचार क्षमतेमुळं, त्याच्याजवळ असलेल्या विवेक शक्तीमुळं, या सगळ्यामुळं तो हे सगळ्या गोष्टी करू शकतो आहे. आणि म्हणून आपण फिलॉसॉफीमध्ये आपण एथिक्सचा या ठिकाणी विचार करणार आहोत. कारण एथिक्सचा आणि आपल्या आचरणाचा फार जवळचा असा संबंध आहे. बरोबर आहे की नाही? माणूस हा काही जगात म्हणजे जगात राहतो, तो काही जंगलात राहत नाहीये. तो असं आयसोलेटेड एखाद्या अशा ठिकाणी राहत नाहीये की ज्या ठिकाणी एक तासावर तो असं जंगलामध्ये कुठे राहत नाही. तर तो सर्व माणसाच्या सोबत तो राहतोय, सर्व समाजासोबत तो राहतोय. आणि मग जेव्हा तो समाजासोबत राहतोय, जेव्हा तो इतरांसोबत राहतोय, तेव्हा नक्कीच त्याच्या जगण्याचे अनेक संदर्भ असतात. आपल्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही वस्तू किंवा आपल्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही इतर प्राणी आहेत, इतर जीव जगत आहेत, त्यांच्याशी त्याचा संबंध असतो. आणि म्हणून मित्रांनो, जगत असताना कशा पद्धतीचं आचरण असावं, अबाउट कॉन्डक्ट, आचरण. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बिहेवियर. बिहेवियर म्हणलं की थोडंसं आपण सायकोलॉजीकडे जातो. आपण या ठिकाणी फिलॉसॉफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनीच त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. म्हणून एथिक्स जे आहे ती तत्वज्ञानाची एक ब्रँच म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्याला माहिती आहे, तत्वज्ञान, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तत्वज्ञान ही सर्व शास्त्रांची जर्नी आहे. ऑब्व्हियसली त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की एथिक्स सुद्धा तत्वज्ञानाचा एक पार्ट आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ एथिक्स. काय विषय आहे? तत्वज्ञानाच्या अंतर्गत ज्या वेळेला आपण मानवी आचरणाचा अभ्यास करतो, बरोबर आहे की नाही? आणि मग आचरण ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीचं आचरण आहे त्याचं सुद्धा डिस्कशन झालं पाहिजे, त्याची सुद्धा मीमांसा झाली पाहिजे, त्याचं सुद्धा अनालिसिस झालं पाहिजे, त्याचा सुद्धा अर्थ निश्चित झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणून ऑब्जेक्ट ऑफ एथिक्स याच्यामध्ये एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा की ऑब्जेक्ट काय आहे? तर ह्युमन कॉन्टॅक्ट आहे. काय आहे? मानवी आचरण आहे. आता मानवी आचरणाचं अनालिसिस आपण करू. कशाच्या थ्रू आपण करू? त्याच्या हॅबिट्स असतील, कस्टम्स असतील, ट्रॅडिशन्स असतील. मग फक्त इंडिव्हिज्युअलच असेल असं नाही, सोशल सुद्धा असेल. समाजाच्या काही रीतिरिवाज असतील. कारण रीतिरिवाजाच्या माध्यमातून, रूढी परंपराच्या माध्यमातून व्यक्तीचं आचरण अभिव्यक्त होत असतं, आहे की नाही? आणि म्हणून एथिक्स मध्ये आपण व्यक्तीच्या आचरणाचा अभ्यास करत असतो. कशाचा अभ्यास करणार? व्यक्तीच्या आचरणाचा अभ्यास करणार. पण एक लक्षात ठेवा, बाकी शास्त्रामध्ये सुद्धा व्यक्ती आचरणाचा अभ्यास सध्या होतो आहे. उदाहरणामध्ये आपण समजा नॅचरल सायन्सेस घेऊ किंवा आपण सोशल सायन्सेस मधलं सायकोलॉजी घेऊ, आहे की नाही? फरक याच्यामध्ये असा आहे की दोन गोष्टीवरून तुम्ही त्याच्यामधला फरक बायफर्केट करू शकता. तो फरक असा आपल्याला सांगता येईल, व्हॉट इट इज अँड व्हॉट ऑट टू बी. या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. व्हॉट ऑट टू बी म्हटलं की त्याचा संबंध येईल एथिक्सशी. कसं असलं पाहिजे, म्हणजे एथिक्स केवळ एखाद्या घटकाचं, एखाद्या व्यक्तीचं एक्स वाय किंवा झेडचं आचरण कसं आहे एवढं सांगत नाही. व्हॉट ऑट टू बी, कैसा होना चाहिए, है की नाही? कसं असलं पाहिजे याच्याविषयीची मीमांसा करतं, याच्याविषयीची चिकित्सा करतं, याच्याविषयीचं वर्णन करतं. बाकी शास्त्रामध्ये, बाकी सोशल सायन्सेस मध्ये जर तुम्ही पाहिलं कसं आहे इथपर्यंत, म्हणजे व्हॉट इट इज काय आहे एवढ्याशी संबंध त्याचा राहील. परंतु परंतु जेव्हा आपण एथिक्सचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला व्हॉट ऑट टू बी चा विचार करावा लागतो मित्रांनो. आणि म्हणून ऑब्जेक्ट ऑफ एथिक्स काय आहे? व्यक्ती आचरण. लक्षामध्ये, व्यक्ती आचरण हा जो भाग आहे हा भाग फक्त शॉर्ट आहे, थोडा आहे असं नाही. त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा सार आहे, खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यावर आपल्याला त्याचं डिस्कशन करायचं असतं. पुढचा मुद्दा आपण पाहूया याच्यामध्ये, तो आहे काइंड्स ऑफ एथिक्स. नीतीशास्त्राचे किंवा नीतीचे, म्हणजे नीतीशास्त्राच्या अंतर्गत सुद्धा
अनेक शाखा, अनेक ब्रांचेस सध्या उदयास आलेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हणालो, फिलॉसॉफी ऑल सायन्स ऑफ ऑल सायन्सेस, मदर ऑफ ऑल सायन्सेस, किंवा सर्व ज्या ज्ञानशाखा आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, काही नॅचरल सायन्सेस असतील, काही सोशल सायन्सेस असतील, आहे की नाही, ह्या सगळ्या ज्ञानशाखा आहेत, आहे की नाही. आणि या सर्व ज्ञानशाखांची ही आधार शाखा आहे किंवा आधारभूत घटक आहे ज्याला आपण म्हणू, किंवा जननी असं म्हणू. तसंच एथिक्स सुद्धा त्याचा पार्ट आहे. आणि एथिक्स मध्ये सुद्धा मित्रांनो, आपण एथिक्सच्या अभ्यास विषयाला आपण साधारणतः 3 भागामध्ये आपण क्लासिफाईड करू शकतो. काइंड्स ऑफ एथिक्स मध्ये मी तुमच्या समोर स्क्रीन मध्ये मी दाखवलेलं आहे पहा, नॉर्मेटिव्ह एथिक्स फर्स्ट. मी तिन्ही जे पार्ट मी या ठिकाणी केले, तिन्ही पार्ट मी तुमच्या समोर आधी सोबतच घेतो, म्हणजे आपल्याला काय होईल त्याचं कंपॅरेटिव्हली त्याचा आपल्याला विचार करता येईल. फर्स्ट आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स, दुसरा आहे मेटा एथिक्स, आणि तिसरा आहे अप्लाइड एथिक्स. जो आपला कॉर्पोरेट वर्ल्डशी आपल्याला जे रिलेशन कनेक्ट करायचे, जे जोडायचे, ज्या कॉन्डक्टचा, ज्या कोड ऑफ कॉन्डक्टचा आपल्याला विचार करायचा आहे, या ज्या 3 ब्रांचेस, एथिक्सच्या या 3 ब्रांचेस मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण एक्स घटकाचा वाय घटकाशी संबंध जोडत असतो, त्यावेळेला आपल्याला एक्स घटकाचे असलेले सगळे संदर्भ आपल्या सोबत असावे लागतात, तरच आपण त्याचा वाय घटकाशी चांगल्या पद्धतीने संबंध जोडू शकतो. फर्स्ट, साधारणतः समजा एखादा तत्वज्ञानाचा विद्यार्थी असेल, तर तो बीए पार्ट वनच्या सिलेबस मध्ये तो शिकतो आहे एथिक्स म्हणजे काय. परंतु आपल्यामध्ये जे बीए पार्ट वन मध्ये केवळ फिलॉसॉफी शिकणारे विद्यार्थी नाही किंवा एथिक्स शिकणारे विद्यार्थी नाही, जे अदर फील्डचे विद्यार्थी आहेत किंवा अदर विषयाचे विद्यार्थी आहेत, मग समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, किंवा अजून दुसरे कोणते नॅचरल सायन्स, तुम्ही इकडचे सायन्सचे सुद्धा ब्रांचेस तुम्ही घेऊ शकता, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला या 3 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, आणि त्या माहिती असतातच. फक्त आपल्याला त्याला अमुक अमुक म्हणतात किंवा तमुक तमुक म्हणतात, ही नावं आपल्याला माहिती असतात. नॉर्मेटिव्ह एथिक्स काय विषय आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये? डिस्कस अबाउट नॉर्म्स, डिस्कस अबाउट नॉर्म्स. मी तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सांगेल. नॉर्मेटिव्ह एथिक्सला आपण साधारणतः 3 भागामध्ये विभाजित करू शकतो. स्क्रीनमध्ये इथे ते दिसत नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो. कॉन्सिक्वेलिस्ट एथिक्स ज्याला आपण म्हणलं जातं, किंवा त्याला परिणामवादी नीतिशास्त्र असं म्हटलं जातं. परिणामवादी विचार, कॉन्सिक्वेन्शियलिस्ट परिणामवादी विचार, डिओन्टॉलॉजिस्ट कर्तव्यवादी विचार, आणि तिसरी थिअरी आपल्याला सांगते ती आहे व्हॅल्यू थिअरी, मूल्य थिअरी, मूल्य सिद्धांत. म्हणजे नॉर्मेटिव्ह एथिक्सच्या अंतर्गत आपणाला कॉन्सिक्वेन्शियलिस्ट थिओरी, डिओन्टॉलॉजिकल थिओरी अँड व्हॅल्यू थिओरी या 3 सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. पहिला जो आहे परिणामवाद ज्याला आपण म्हणतो, जो एथिक्सचा विद्यार्थी आहे त्याला कदाचित या गोष्टी माहिती असतील. एखाद्या कृतीचं नैतिक मूल्यमापन किंवा एखाद्या कृतीचं नैतिक निर्धारण, एखादी कृती नैतिक दृष्ट्या चांगली आहे किंवा वाईट आहे, हे कशावरनं डिसाईड करायचं, आपण कशावरनं त्याचं निर्धारण करायचं? कृतीच्या कॉन्सिक्वेन्सला पाहायचं, कृतीच्या परिणामाला पाहायचं, की कृतीच्या ऑब्जेक्ट, उद्देश, त्याचा जो हेतू आहे त्याला पाहायचं, आहे की नाही. म्हणजे थोडक्यामध्ये एक परिणाम आणि दुसरा आहे कर्तव्य. परिणाम आणि कर्तव्य म्हणजे व्यक्ती एखादी कृती करण्यासाठी तयार कसा होतो, एक तर त्याचं ते कर्तव्य आहे म्हणून. उदाहरणामध्ये मी तुमच्या समोर आहे, मी का शिकवतो आहे, कारण शिकवणं हे माझं कर्तव्य आहे, आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी मी कर्तव्य करतो आहे, कर्तव्यासाठी कर्तव्य करतोय. म्हणजे मी माझं कर्तव्य पार पाडतोय, आहे की नाही. म्हणजे कृतीचं निर्धारण त्या कृतीच्या कर्तव्यावर निर्धारित करायचं, की त्याचे परिणाम. एखादी कृतीचा परिणाम चांगला तर ती कृती चांगली, परिणाम वाईट तर ती कृती वाईट, आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं या ठिकाणी असं आहे, की समाजामध्ये जी व्यवस्था आहे किंवा समाजामध्ये जे लोक आहेत किंवा समाजामधली जी जनता आहे, ती या पद्धतीनं आपले विचार व्यक्त करू शकतात. आपण असं म्हणू शकत नाही, की तू डिओटॉलॉजिस्ट असला पाहिजे, कर्तव्यवादी असला पाहिजे, तू परिणामवादी असला पाहिजे. एखादा व्यक्ती असं म्हणेल, की बाबा कृतीचा परिणाम चांगला, कृती चांगली. डॉक्टरनं एखाद्या रोग्याचं ऑपरेशन केलं, रोगी बरा झाला, तर ती कृती चांगली. आणि जर समजा रोगी दुर्दैवानं, समजा रोगी किंवा तो पेशंट त्या ऑपरेशन मध्ये दगावला गेला, तर ती कृती वाईट. जेव्हा असं म्हटलं जातं, तेव्हा अशा पद्धतीचे नैतिक निर्णय देणारा जो असतो, त्याला आपण काय म्हणू? त्याला आपण परिणामवादी म्हणू. कारण तो त्या डॉक्टरच्या हेतूकडे पाहत नाही. कोणताही डॉक्टर हा रोग्याला मारण्यासाठी ऑपरेशन किंवा त्याची एक्सरसाइज करतो असं नाही. त्याचा उद्देश फार साफ असतो.
परंतु अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं त्याचे परिणाम असे येतात. कारण आपल्याला माहिती आहे, आपण असा विचार करतो आणि केला पाहिजे, की कृतीच्या परिणामावर कोणाचंच नियंत्रण नसतं. ना तुमचं ना माझं ना कोणाचंच. कृती करणं, कर्म करणं हे एवढं आपल्या हातात असतं. त्याच्या परिणामावर आपला कोणाचाही कंट्रोल नसतो. परिणाम कसे येतील, भविष्य कसं असेल, हे आपल्या हातात नसतं. फक्त उद्देश ठेवून आपण ते करत असतो. आहे की नाही? म्हणून नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये साधारणतः आपण परिणामवादी, नंतर कर्तव्यवादी, कर्तव्यासाठी कर्तव्य आणि व्हॅल्यू थिअरी. व्हॅल्यू थिअरीमध्ये आपण सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, ही मूल्य आपण त्याच्यामध्ये घेतो. अहिंसा, कसल्याच प्रकारची हिंसा करायची नाही. कसल्याच प्रकारच्या हिंसेला मानवी जीवनामध्ये स्थान नाही. हिंसेचे अनेक प्रकार आहेत. हे नॉर्म्स आहेत मित्रांनो, हे नॉर्म्स आहेत. म्हणजे एखाद्या कृतीच्या नैतिकतेच्या निर्धारणाचे हे नॉर्म्स आहेत. मग हे नॉर्म्स कसे असतील? इंडिव्हिज्युअल असतील आणि सोशल पण असू शकतील. मेटा एथिक्स, मी मेटा एथिक्सवर जास्त भर नाही देणार. नॉर्मेटिव्ह एथिक्सवर यासाठी भर देतोय कारण त्याला घेऊन आपल्याला अप्लाइड एथिक्स मध्ये जायचं. मेटा एथिक्स मध्ये काय होतं? एथिकल लँग्वेजचं डिस्कशन केलं जातं. एथिकल लँग्वेज म्हणजे जी एथिकल स्टेटमेंट आपण करत असतो. एक्स मुलगा चांगला आहे किंवा वाय मुलगी वाईट आहे. असं ज्यावेळेला म्हणतो तेव्हा चांगलं आणि वाईट या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? त्याचं विश्लेषण झालं पाहिजे की नाही? त्याचं अर्थविवरण झालं पाहिजे की नाही? म्हणजे ही एथिकल लँग्वेज तुम्ही वापरता, एथिकल शब्द तुम्ही वापरता, नैतिक शब्द तुम्ही वापरता. पण परंतु त्या शब्दाचा नेमका अर्थ काय? आहे की नाही? त्याचा नेमका अर्थ काय याचं याचं निर्धारण झालं पाहिजे. कारण एखादा व्यक्ती, एक्स व्यक्ती चांगल्या या शब्दानं त्याला वेगळा अर्थ अभिव्यक्त करायचा असेल, दुसऱ्याला त्याला त्याच शब्दानं अजून तिसरा अर्थ अभिव्यक्त करायचा असेल. समजा आपण असं एक उदाहरण घेऊ, सुरी, चाकू. मी चांगला आहे असं म्हणतो. कशासाठी चांगला आहे असं म्हणतो? कारण त्याच्याने मला कांदा किंवा लिंबू कापता येतो. एखादा म्हणेल की नाही मला याच्याने एखाद्याला इजा करता येते, त्यासाठी तो चांगला आहे. म्हणजे चांगले या शब्दाचं जे अर्थविवरण आहे, हे अर्थविवरण प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगवेगळं असणार आहे. पुढचं आहे अप्लाइड एथिक्स. आता अत्यंत महत्वाचा घटक ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. डेली लाईफ ऍप्लिकेशन ऑफ मॉरल कन्सिडरेशन. डेली लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये वापरलं जाणारं आपलं ज्ञान, मॉरल कन्सिडरेशन, नैतिक चिंतन. मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये असंख्य समस्या आहेत. आपण ते पाहणारच आहोत. पुढे येणारच आहेत आपल्या समस्या. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? आपला एथिक्स कोणकोणत्या समस्याचा विचार करतं. एवढं नॉलेज आपण घेतलं. नॉर्मेटिव्ह एथिक्स मधले आपण नॉर्म शिकले. भाषेचं विश्लेषण करायचं आपण शिकलो. आता त्याचं ऍप्लिकेशन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. बरोबर आहे? दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक समस्या आहेत. आणि त्या समस्येचा विचार करत असताना समजा उदाहरण इथून अशी समस्या घ्या. इच्छा मरण ज्याला तुम्ही मराठीमध्ये वगैरे म्हणता. एखाद्याला मृत्यू द्यायचा आहे, तो याचना करतो आहे की मला मरायचंय. आणि मग खरंच आपण त्याला मरायला परवानगी देऊ का? तुम्हाला तो आर्ग्युमेंट करतोय, राईट टू लिव्ह, जगायचा मला अधिकार आहे ना, देअरफॉर आय हॅव अ राईट टू डाय, मला मरायचा सुद्धा अधिकार आहे, असं तो म्हणू शकतो का? आपल्या घटनेनं तशी परमिशन दिली आहे का? आपली घटना तशा पद्धतीचं आपल्याला अलाउ करते का? या सगळ्या गोष्टीची मीमांसा होणं आवश्यक आहे. लक्षामध्ये. म्हणून अप्लाइड एथिक्स मध्ये केवळ इथुनेशिया नाही, केवळ अबॉर्शन नाही, केवळ प्रोफेशनल एथिकल कोड ऑफ कंडक्ट नाहीये, केवळ मेडिकल कोड ऑफ कंडक्ट नाहीये, केवळ जर्नलिझम नाहीये. सगळ्या समस्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जिथे कुठे एथिकल इश्यू निर्माण होतो, जिथे कुठे नैतिक इश्यू निर्माण होतो, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या नॉर्म्सचं, आपल्या लँग्वेजचं, आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. लक्षामध्ये. अप्लाइड एथिक्स याचा अर्थच असा आहे की आपण जे नॉलेज आतापर्यंत ग्रास्प केलेलं आहे, घेतलेलं आहे, त्याचं लाईफ मधलं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन काय आहे, है की नाही? ऍक्च्युअल ऍप्लिकेशन काय आहे? मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे की युथनेशियामध्ये परमिशन देत असताना सहज परमिशन देतो असं नाही. आपल्याला खूप विचार करावा लागतो. सांगोपांग विचार करावा लागतो. त्या संपूर्ण घटनेचा, त्या संपूर्ण विषयाचं आपल्याला सर्वांगीण दृष्टीने अनालिसिस करून आपल्याला कोणत्या तरी कन्क्लुजनवर यावं लागतं. कोणत्या तरी निष्कर्षावर यावं लागतं. तोपर्यंत आपण त्या निष्कर्षावर येऊ शकत नाही. लक्षामध्ये. आणि म्हणून मी नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये
आपण डिओन्टॉलॉजिकल थिअरी आपण पाहिली, कर्तव्यवादी थिअरी आपण पाहिली किंवा व्हॅल्यू थिअरी आपण पाहिली. त्या थिअरीच्या आधारावर आणि मेटा एथिक्स मध्ये लँग्वेजच्या विश्लेषणाच्या आधारावर आपण आपल्या एथिक्स मध्ये असलेले जे इश्यू आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या समस्याचं आपण काय करू शकतो, डिस्कशन या ठिकाणी करू शकतो आणि त्यातनं वे आउट काढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तुम्ही म्हणाल सर की हे सगळं अभ्यासल्यानंतर, हे सगळं आपल्याला माहित असल्यानंतर आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण आपल्याला करता येईल का, किंवा त्याचा परफेक्ट असं आपल्याकडे सोल्युशन असेल का, किंवा ते हेच सोल्युशन आहे त्या पर्टिक्युलर समस्येचं, असं आपण म्हणू शकतो का? तर मित्रांनो, आपल्याला माहितीये, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या सरांकडून ऐकलं असेल, एथिक्स आपण शिकलो याचा अर्थ आपण एथिकल झालो आणि आपल्याला परफेक्ट उत्तरं मिळतात एथिकल इश्यूचे, असं त्याचा अर्थ नाही. आपल्याकडं खूप सारे ऑप्शन्स असतात. त्यापैकी कोणता ऑप्शन हा परफेक्ट आहे, हा आपल्याला डिसाईड करायचा असतो, हा आपल्याला निर्धारित करायचा असतो. आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल असं म्हणतो की नैतिकता ही शिकवली जात नाही. म्हणजे कोणत्या वेळेला तुम्ही कशा पद्धतीचा निर्णय घ्यावा हे शिकवता येत नाहीये, ते तुम्हाला डिसाईड करायचं असतं. नैतिक जी मूल्य आहेत त्याचं अप्लिकेशन हे तुम्हाला 11th आवरला ऍट दॅट टाइम तुम्हाला ते निर्धारित करायचं असतं, ठरवायचं असतं, हे की नाही? आणि म्हणून हे नॉलेज आपल्याला फार आवश्यक आहे. उद्या तुम्ही जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहात. कोणी पॉलिटिकल क्षेत्रामध्ये जाईल, कोणी इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये जाईल, कोणी अजून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाईल, कोणी सोशल सर्व्हिसमध्ये जाईल, कुणी युपीएससी एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये जाईल. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये जाईल. त्यावेळेला ही सगळी शिदोरी, हे सगळं गाठोडं आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. तिथे ज्यावेळेला तुम्ही मॉरल कन्सिडरेशन कराल, मॉरल डेलिब्रेशन कराल, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता पहा, एक पुढचा पॉईंट या ठिकाणी मी घेतला आहे, तो आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, नाही, ज्याला आपण काय म्हणू, सामाजिक जबाबदारी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज अन एथिकल फ्रेमवर्क and suggests that an individual has an obligation to work and cooperate with other individuals and organization for benefit of society at large. सामाजिक जबाबदारी. सामाजिक जबाबदारी नॉर्मलिटी एथिक्स मधला कॉन्सिक्वेन्शलिस्ट जो इथिक्स आहे, ज्याला आपण परिणामवादी नीती ज्याला आपण म्हणतो, आणि ज्याला आपण डिओन्टॉलॉजिकल नीती म्हणतो. डिओन्टॉलॉजिकल नीतीमध्ये आपल्याला कुठेतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दिसते, व्हॅल्यू थिअरीमध्ये कुठेतरी आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दिसते, परंतु परिणामवादामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा अभाव आपल्याला दिसतो. मग ती इगोइस्टिक थिअरी असेल किंवा अल्ट्रिस्टिक थिअरी असेल किंवा अजून दुसरी युटिलिटरिस्टिक थिअरी असेल, उपयुक्ततावादी थिअरी असेल, जिथे जिथे केवळ ड्युटी, केवळ कर्तव्य आणि व्हॅल्यू, कोणतं सत्याचं व्हॅल्यू, अहिंसेचं महत्व किंवा ब्रह्मचर्याचं महत्व, अपरिग्रहाचं महत्व, आहे की नाही? हे जे महत्व आहे, हे महत्व, आणि तिथे येते मग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मी कर्तव्य का, कारण मी, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, मी अशा पद्धतीनं माझं आचरण असलं पाहिजे, माझी कृती अशा पद्धतीने असली पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, आहे की नाही? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, मी अल्टिमेटली आय एम द पार्ट ऑफ सोसायटी. सोसायटी म्हणजे केवळ बाहेरच नका जाऊ तुम्ही, फॅमिली सुद्धा आपला एक समाज आहे, समाजाचा अत्यंत मूलभूत असा घटक आहे आपलं कुटुंब. आपलं कुटुंब समाजाचं अत्यंत प्रायमरी स्टेज आहे. मग कुटुंब, आणि मग आपला मोहल्ला, आपले शेजारी पाजारी, मग आपली गल्ली, गाव, नंतर मग पुढे शहर. अशा पद्धतीने हे समाजाची स्ट्रक्चर रचना बदलत जाते. आणि मग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे एथिकल फ्रेमवर्क आहे. आपण कसं आचरण करावं, समाजामध्ये राहत असताना आपण इतरांशी कसं वागावं, म्हणजे आपली कृती ही नेहमी कशी असली पाहिजे, व्यक्तीच्या व्यक्तिगत आचरणासाठी आणि सामाजिक, एखाद्या संस्थात्मक घटकासाठी असेल किंवा इंडिव्हिज्युअल घटकासाठी असेल, त्याला उपयोगी पडणारीच असली पाहिजे, त्याला फायदा करून देणारीच असली पाहिजे. म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय येते, एथिकल फ्रेमवर्क आहे. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय येते, तुमच्या आचरणाची नैतिक बाजू येते, तुमचं आचरण कसं असावं, व्हॉट ऑट टू बी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो येतोय. तुमच्या लक्षात आलं असेल, मी सुरुवातीचा हा काही काळ मी ह्याच्यावर काय घालवला, काही वेळ मी ह्याच्यावर काय चिंतन केलं, कारण तुम्हाला एथिक्स या शब्दाचा अर्थ अगोदर माहिती असला पाहिजे.
म्हणून हे कधीही तुम्ही विसरू नका, एथिक्सचा विषय व्यक्तीचं आचरण असतं आणि त्या आचरणाच्या अनुषंगाने आपण 3 प्रकाराने विचार करत असतो. आणि ते 3 प्रकार म्हणजे एक नॉर्म्स, कसं आचरण असावं त्याचे नॉर्म्स असतात. नॉर्म्स म्हणजे नियम. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही येताय की नाही, कॉलेजचे सुद्धा काही नॉर्म्स असतात. विद्यार्थ्याचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, विद्यार्थ्याचं वर्तणूक आपल्या टीचरशी, आपल्या कॉलेजशी किंवा आपल्या सहकार्याशी, आपल्या मित्राशी कसं असलं त्याचे नॉर्म्स असतात. त्याचे काही निकष ठरलेले असतात. सोसायटीमध्ये जगत असताना त्याचे सुद्धा काही निकष ठरलेले असतात. काही निकष लिखित असतील, काही अलिखित असतील, परंतु नॉर्म्स म्हणजे व्हॉट ऑट टू बी, कसं असले पाहिजे तुम्ही, हे निर्धारित केलं जातं. आणि मग पुढे अप्लाइड एथिक्स मध्ये ज्या काही समस्या आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो, त्या डिस्कस करत असताना या सगळ्या नॉलेजचा आपल्याला विचार करायचा आहे. मला असं वाटतंय की मी तुम्हाला जे आता सांगितलं, कॉर्पोरेट एथिक्स ज्याला आपण एथिक्स ज्याला आपण म्हणालो, की ज्या एथिक्स मध्ये जी तत्वज्ञानाची एक ब्रँच आपण ज्याला म्हणालो, आणि त्या तत्वज्ञानाच्या ब्रँच कडं आपण अशा याच्याने पाहिलं की त्याचा आधार घेऊन आपल्याला आता कॉर्पोरेट वर्ल्ड कडे आपल्याला जायचं आहे. बरोबर आहे. पण हे विसरू नका, मी जे तुम्हाला आता जे नॉर्म सांगितलेले आहेत, मी जे तुम्हाला नॉर्मेटिव्ह एथिक्सचा जो काही पार्ट मी तुम्हाला सांगितला, जे मेटा लँग्वेज तुम्हाला मी सांगितली, म्हणजे एथिकल जी लँग्वेज आहे त्याचं अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचं अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचंय. आणि शेवटी मी तुम्हाला हेही सांगितलं की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी, डिओन्टॉलॉजिकल थ्योरी, व्हॅल्यू थ्योरी, या साधारणतः सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतात. कारण तिथे मनुष्य काय असतो, सोशली रिस्पॉन्सिबल असतो, जबाबदार जबाबदार नागरिक ज्याला आपण म्हणतो. नाही, बसमध्ये प्रवास करताना म्हणा किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना म्हणा किंवा जी काही सार्वजनिक संपत्ती आहे किंवा व्यक्तिगत संपत्ती सुद्धा घ्या, तिथे आपण अशाच पद्धतीनं आपलं आचरण असलं पाहिजे की ते आचरण व्यक्तीच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, किंवा चांगल्यासाठी. आता चांगलं कशाला म्हणावं याच्यावर मग वैचारिक मतभेद असतील, त्याच्याविषयी आपण जास्त या ठिकाणी आता विचार नाही करणार. पुढे येऊ आपण कॉर्पोरेट वर्ल्ड. एथिक्स या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला आहे असं गृहीत धरतो मी, आणि त्या एथिक्सला घेऊन आता आपण कॉर्पोरेट वर्ल्ड कडे घेऊ. कॉर्पोरेट वर्ल्ड, ज्याला आपण कंपनी, विश्व किंवा औद्योगिक जगत असं म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पाहतो कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरेच जण आपण ज्या काही गोष्टीचा आपण सध्या आपण आधार घेतो आहे, हे जे इंडस्ट्रीज आहेत, हे जे उद्योग आज आपल्या समोर आहेत, कंपनी, बिझनेस, हे सर्व कॉर्पोरेट वर्ल्डशीच रिलेटेड आहेत. आपल्याला माहित आहे, आज आपण जे प्लॅटफॉर्म आपण वापरतोय झूम, ही एक कंपनी आहे आणि हे अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म आपल्याला प्रोव्हाइड करते. आपण बरेच वेळेला काही गोष्टी ऑनलाईन मागवतो, आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करतो, बरोबर आहे की नाही. आपण इंडियन अँड वेस्टर्न किंवा फॉरेन अशा काही कंपन्या आपण पाहतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही टाटा, अंबानी, बिर्ला ही नावं ऐकलेली आहेत. मी काही नावं म्हणजे मी काल सहज बसल्या बसल्या विचार केला की आपल्या मुलांना आपल्या भारतीय इंडस्ट्रियलिस्टचं ज्ञान असणं किंवा माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण घरात साबण वापरतो, घरातल्या वस्तू, आपण फ्रीज वापरतो, आपण टीव्ही वापरतो, एलजीचा टीव्ही वापरतो, ओनिडा असेल किंवा सॅमसंग असेल, किंवा बॉश असेल, टीव्ही असेल, कूलर असेल, फ्रीज असेल, या कंपन्या, हे जे औद्योगिक जगत आहे, या कंपन्या कशा पद्धतीनं आपलं काम करतात, आणि कशा पद्धतीनं प्रॉडक्ट, कशा पद्धती प्रॉडक्ट बनवतात आणि ते सेल्स आणि नंतर सर्व्हिस आणि सेवा, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बघा, आदित्य बिर्ला, नावं मी थोडक्यात काही तुम्हाला सांगतो. आधी गोदरेज ही नावं आपण ऐकलेली आहेत. आनंद महिंद्रा, महिंद्रा गाडी आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. धीरूभाई अंबानी आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता त्यांची मुलं मुकेश आणि अनिल, त्यांचा जो वारसा आहे ते पुढे चालवत आहेत. म्हणजे ह्या ज्या कंपन्या, ग्रुप ऑफ कंपनीज, म्हणजे वेगवेगळे सेक्टर, समजा रिलायन्स पेट्रोलियम कंपनी किंवा महिंद्रा म्हणलं की मग ऑटोमोबाईल्स, टाटा, किंवा अजून दुसरी नावं जर सांगायची झाली तर जसे लक्ष्मी मित्तल, नंदन निलेकनी, नारायण मूर्ती, नरेश गोयल, जेट एअरवेज ज्यांची आहे कंपनी, विमान कंपनी नरेश गोयल यांची आहे, माहितीये. ओपी जिंदाल स्टील कंपनी आहे, बरोबर आहे. किती मोठा म्हणजे उद्योग आहे हा, हजारो कर्मचारी तिथे काम करतात, बरोबर आहे. राहुल बजाज, बजाज कंपनी, बजाज सुरुवातीला ऑटो असायचे बघा, काही आता गाड्या पण आहेत,
तुमची पल्सर शायद बजाजचीच ते प्रॉडक्ट आहे, रतन टाटा, हे सगळे बिझनेसमॅन आहेत. हे सगळे कॉर्पोरेट वर्ल्ड मधले फार मोठे दिग्गज आहेत. या दिग्गजांनी या दिग्गजांनी मोठमोठ्या कंपन्या इस्टॅब्लिश केल्या, स्थापित केल्या, मोठमोठे उद्योग उभा केले आणि लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला. लाखो लोकांना रोजगार दिला. केवळ मी फक्त ही इंडियन याचीच नावं सांगतो असं नाही. तुम्ही जे गुगल आपण जे ज्याच्यावर आपण हे सगळं सॉफ्टवेअर आपण पाहतोय, हे सॉफ्टवेअर कंपनी यूएसएची, अमेरिकेची, गुगल असेल, फेसबुक असेल, जॉन्सन अँड जॉन्सन, मेडिकल किंवा फार्मास्युटिकल जी कंपनी सगळ्यात मोठी, ज्याला आपण म्हणलं तर सगळ्यात जुनी फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन. इथे आपण भारतामध्ये आपण पाहतो आता भारत बायोटेक, किंवा पुणाची अदर पुनावालांची असलेली सिरस, या ज्या काही कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्या आपण पाहतो कशा पद्धतीने या कंपन्या सिरस पुनावालाची वॅक्सिन तयार करणारी जी कंपनी आपल्याला माहिती आहे पुण्याला आता सध्या ज्याचं कोविडच्या याच्यामध्ये ज्यांनी वॅक्सिन बनवलेली आहे, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, या ज्या 2 सध्या वॅक्सिन आपल्या या ठिकाणी चालतात, ह्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, बरोबर आहे की नाही? सिरम इन्स्टिट्यूट असेल, जसं इकडे आपण गुगल म्हणालो, फेसबुक म्हणालो, जॉन्सन जॉन्सन म्हणालो, सोनी आपल्याला माहिती आहे, सोनी किंवा टोयोटा, ह्या जपानच्या कंपन्या आहेत. हे कॉर्पोरेट जे हे बिझनेस आहे, हे जपान याच्यामध्ये काही हे आहे, त्यांचं बेस जपानमध्ये आहे. जसं आपण म्हणालो की रिलायन्सचं बेस कुठं आहे, इंडिया आहे, मुंबई आहे. तसं टोयोटाचं कुठं असेल, जपानमध्ये असेल, किंवा मर्सिडीजचं कुठं असेल, जर्मनीमध्ये असेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे अशीच, किंवा फायझर असेल, नेस्ले असेल, नेस्ले स्वित्झर्लंड, बीएमडब्ल्यू जर्मनी, बीएमडब्ल्यू गाडी तुम्हाला माहिती असेल, मर्सिडीज गाडी तुम्हाला माहिती असेल. याच्या सगळ्या कंपन्या, ही नावं तुम्हाला मी यासाठी घेतो आहे की तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे काय, म्हणजे बिझनेस म्हणजे काय, कशा पद्धतीने उद्योग केला जातो, आपल्या घरामध्ये येणारी वस्तू कशा पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये, कशा पद्धतीनं त्या कारखान्यामध्ये बनली जाते, आणि बनत असताना त्याच्यामध्ये कोणाकोणाचा शेअर असतो, कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन असतं, कोण कोण त्या ठिकाणी असतं, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून नेचर ऑफ कॉर्पोरेट वर्ल्ड, बिझनेस, कंपनी म्हणा किंवा बिझनेस म्हणा किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणा, ही सगळी नावं एकाच ह्याला आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून हे जे सगळे कॉर्पोरेटर किंवा हे जे बिझनेसमॅन आहेत, रतन टाटा, तुम्ही नाव ऐकलं असेल, सायरस मिस्त्री, बरोबर आहे की नाही? हे जे सगळे उद्योग आपण या ठिकाणी पाहतोय, आणि त्या उद्योग जगतामध्ये असलेले हे सर्व उद्योगपती, त्यांनी उभा केलेले जे उद्योग आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, एक कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणतो. मग काही इंडियन असतील, काही जागतिक लेवलचे असतील. आता कदाचित रिलायन्स इंडस्ट्रीच्या ही इंटरनॅशनल कंपनी असेल, जसं फेसबुक इंटरनॅशनल कंपनी आहे, जसं गुगल, जसं फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा, ह्या सोशल साईटच्या कंपन्या आहेत, ज्याच्यावर माहितीचं देवाणघेवाण वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. काही इन्फोटेक क्षेत्रामध्ये आहेत, काही फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये आहेत, काही अजून दुसऱ्या क्षेत्रामध्ये, काही हवाई क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, आणि या कंपन्यांचं जाळं इंटरनॅशनल लेवलवर पसरलेलं असतं. हे सर्व कॉर्पोरेट वर्ल्ड या शब्दाच्या अंतर्गत आपण त्याचा विचार करत असतो. लक्षामध्ये. आणि म्हणून या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असं नाहीये की या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये केवळ रतन टाटा साहेबांनी टाटा स्टील उभं केली, आता केवळ टाटा स्टील कंपनीचं असं नाही, तर त्यांच्या अजून अनेक कंपन्या आहेत. एखादी कंपनी स्टील तयार करत असेल, एखादी कंपनी एअर च्या क्षेत्रामध्ये असेल, एखादी कंपनी अजून फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये असेल, एखादी कंपनी अजून दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये असेल, आहे की नाही? अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या सगळ्या कंपन्या आपलं आपलं काम करतात. आणि कंपनी म्हटलं, बिझनेस म्हटला, की तिथे एक माणूस नाही आला मित्रांनो, हजारो हजारो माणसं येतील. इस्टॅब्लिशमेंट फर्स्ट, इस्टॅब्लिशमेंट, आहे की नाही? आणि इस्टॅब्लिशमेंट नंतर एक मिनिट, हा हा जेव्हा आपण इस्टॅब्लिश म्हणजे एखादा उद्योग उभा राहणं, आणि त्याच्यानंतर अगदी सुरुवातीपासून इस्टॅब्लिशमेंट पासून अगदी सेवापर्यंत, म्हणजे समजा एखादी कंपनी उभी राहते, त्याचं प्रोडक्शन होत आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत आहे, त्याचं सेल्स होत आहे, त्याची सेवा होत आहे. आपण केवळ अंगाला लावणारा साबण किंवा एखादा मोबाईल किंवा एखादी हे पेजेस, हे पेपर, इथे इथपर्यंत आपण हे नाहीये. तर हा पेपर बनत असताना त्याची इस्टॅब्लिशमेंट, त्याचं प्रोडक्शन, कशा पद्धतीनं हा पेपर बनतो, त्याच्यासाठी काय लागतं, कशा पद्धती, कोणत्या प्रकारची वनस्पती, कोणत्या प्रकारची लाकडं,
झाडं याच्यासाठी लागतात की त्या झाडापासून त्या लाकडापासून आपण काय बनवू शकतो, हे पेपर बनवू शकतो. साबण कोणत्या वनस्पतीपासून आपण बनवू शकतो. टूथपेस्ट कोणत्या वनस्पतीपासून, कोणत्या झाडाच्या मुळापासून बनवलं जातं, आहे की नाही. म्हणजे ते प्रोडक्शन, तिथे सुद्धा हजारो लोक काम करत असतात. आलं लक्षामध्ये. हं. आणि तिथून केवळ असं नाही की प्रॉडक्ट झालं, प्रोडक्शन झालं म्हणून झालं. प्रोडक्शन झाल्यानंतर डिस्ट्रिब्युशन, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असंख्य लोक काम करत असतात. असंख्य व्यक्ती आपापलं काम करत असतात. प्रत्येकाचं काम, कोड ऑफ कंडक्ट, आचरण कंपनीमध्ये आहे. लक्षात घ्या, कंपनीमध्ये आहे आणि काय आहे, मी ज्या रोल म्हणजे ज्या प्लेसवर मी विराजमान आहे, त्या प्लेसची जी काही ड्युटीज आहेत, ज्या काही जी काही कामं आहेत, त्या कामाचं मला काय करायचं आहे, अनुपालन करायचं. कोड ऑफ कंडक्ट, प्रत्येक कंपनीचं, प्रत्येक कॉर्पोरेशनचं काय असतं, एक विशिष्ट असं कोड ऑफ कंडक्ट असतं. एक्स व्यक्ती ज्या ठिकाणावर आहे त्याच्या त्या प्लेसची, त्या ठिकाणाची कोणती कर्तव्य आणि त्याच्यानुसार तो त्या पद्धतीनं आचरण करतोय आहे की नाही आहे. बरोबर आहे. एखादा प्रोडक्शन मॅनेजर आहे, तो कशा पद्धतीनं एखादी वस्तू निर्माण होत असताना त्याच्यामध्ये असलेले जे कंटेंट आहेत, त्याचं जी क्वांटिटी आहे ती बरोबर आहे की नाही, त्याचं काम आहे पाहणं. त्या पद्धतीनं ती क्वांटिटी आहे का? 20% 30% 40% तो त्या ठिकाणी पाहतो आहे. कारण त्याचं काम आहे. प्रोडक्शन मॅनेजरचं हे काम आहे, की कशा पद्धतीनं एखादी वस्तू प्रॉडक्ट बनतंय, त्यावेळेला एखाद्या वस्तूमध्ये कोणकोणते कंटेंट असले पाहिजेत. हे सायंटिफिकली म्हणजे त्याची एक सायंटिस्टची एक चमू असते, एक डिपार्टमेंट असतं. ते सायंटिस्ट जे वैज्ञानिक असतात, ते रिसर्च करतात, शोध लावतात आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्याचे कंपोनंट किंवा त्याच्यामध्ये त्याचे पार्ट्स किंवा त्याचा जो कंटेंट आहे, तो कंटेंट त्याचा निर्धारित केला जातो. आहे की नाही? आणि म्हणून ही प्रत्येक विंग्ज असते. बिझनेसमध्ये प्रत्येक ठिकाणी विंग्ज असते आणि एकदा ते प्रोडक्शन झालं, की मग दुसरी जी ब्रांच किंवा दुसरा जो ग्रुप आहे, तो त्याचं डिस्ट्रिब्युशन करत असतो. त्याचं वितरण तो करत असतो. वितरण करण्याची जबाबदारी त्यांची. माल ग्राहकापर्यंत पोहोचवत असताना तो कशा पद्धतीने पॅक केला पाहिजे, हे प्रोडक्शन वाल्याला माहिती नाही किंवा सेवा करण्याला माहिती नाही. त्या पॅकर्स, मूव्हर्स वाल्यांना ते माहीत असतं. कशा पद्धतीने पॅकिंग केल्यानंतर वस्तू तिथपर्यंत जाईल. आहे की नाही? म्हणजे ते डिपार्टमेंट वेगळं. फायनान्स डिपार्टमेंट वेगळं. दुसऱ्या डिपार्टमेंट वेगळं. हे अशा पद्धतीने ते पुढे चालत जातं. आणि मग हे काय होतं, कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो, ज्या ज्या पद्धतीनं व्यक्तीचं जे आचरण आहे ते आचरण त्याला ते त्या ठिकाणी करावं लागतं. एथिकल इश्यू रिलेटेड टू स्टेक होल्डर, म्हणजे जे स्टेक होल्डर आहेत त्यांचे एथिकल इश्यूज असतात. एक म्हणजे त्या कंपनीमध्ये सुद्धा जातीच्या, रंगाच्या, स्वभावाच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन केलं जातं. लिंगाच्या आधारावर, स्त्री आहे की पुरुष आहे, डिस्क्रिमिनेशन आलं. त्या ठिकाणी एथिकल इश्यू निर्माण झाला की मग कशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे, कशा पद्धतीने असावं. मग प्रत्येक कंपनीमध्ये अशा पद्धतीची एखादी कमिटी असते की ती या सगळ्या गोष्टीवर काय करत असते, वॉच करत असते. स्टेक होल्डर, समजा एखादा कर्मचारी आहे, त्याला वाटतं की आता कंपनीला एवढा फायदा जास्त होतो आहे, तर मला त्याच्यातनं पैसे जास्त मिळायला पाहिजे, पगार जास्त मिळायला पाहिजे. कंपनीला असं वाटतं की आपण त्याला द्यायचं नाही, त्याला जेवढा पगार पगार निश्चित झालेला आहे, निर्धारित झालेला आहे, तेवढाच पगार आपण त्याला देऊ, असंही त्याला वाटतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी असतो आणि प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आपला इंटरेस्ट त्या ठिकाणी बघत असतो. आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी एथिकल इश्यूज निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? आणि मग त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा विचार करावा लागतो. पुढे आहे सगळ्यात महत्वाचा भाग जो मी घेतलाय तो म्हणजे आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सर मला वेळ आहे ना भरपूर? ठीक आहे ना सर, म्हणजे आता 11:55 झाले, हा, 12:15 पर्यंत. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी लवकर लवकर घेऊन घेतो तसं. ठीक आहे, हा चालेल, काही हरकत नाही, हा आरामशीर घ्या. सगळ्यात महत्वाचा जो इश्यू जो मला तुमच्या समोर आता थोडासा मांडायचा तो आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता औद्योगिक जगत, हे जे उद्योग जगत आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्याची काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बिलकुल. तुम्हाला आठवत असेल मी एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला होता, जो मी तुम्हाला सांगतो. पहा, 1579 मध्ये 1579 मध्ये फिल वॅट्स आणि रिचर्ड होल्म यांनी एक बुक लिहिलं होतं. त्याचं नाव आहे मेकिंग गुड बिझनेस सेन्स. आणि या मेकिंग गुड बिझनेस सेन्सला त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी जोडलेलं होतं. हे ब्रिटनचे हे फिलॉसॉफर आहेत.
त्यांनी त्यावेळेला हे पुस्तक लिहिले की एखादा बिझनेस गुड सेन्स म्हणजे कसा असला पाहिजे. बिझनेस शेवटी कशासाठी असतो? शेवटी नफा मिळवण्यासाठी असतो. परंतु नफा मिळवल्यानंतरही आपण आपली काहीतरी एक जबाबदारी असते आपल्या स्टेक होल्डर्सची, आपल्या कर्मचाऱ्यांशी. आणि ज्या ठिकाणी आपण हे सगळं करतो आहे त्या सगळ्या अवतीभोवती असलेल्या परिसराशी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जाणीव ज्याला आपण म्हणतो, सामाजिक जबाबदारी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो, हे कॉर्पोरेट जगताचं सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यावेळेला साधारणतः 16व्या, आज आपण म्हणू 16व्या शतकामध्ये त्यांनी हा इश्यू त्या ठिकाणी मांडला. पण मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा आज आपल्या सिस्टमचा पार्ट बनलेला आहे. एखादा कॉर्पोरेटर, एखादा उद्योगपती, एखादा उद्योग उभा करतोय, तर मिळालेल्या नफ्यातनं त्या नफ्यातनं समाजासाठी तो काय करतो आहे त्याची नैतिक जबाबदारी या ठिकाणी निर्धारित करून दिलेली आहे. म्हणून त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलेलं आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR इज अ टाइप ऑफ बिझनेस सेल्फ रेग्युलेशन विथ द एम ऑफ बीइंग सोशली अकाउंटेबल. आपण अकाउंटेबल असतो की नाही, आपण जबाबदार असतो की नाही, आपलं काही देणं असतं की नाही, आपलं समाजाप्रती, आपल्या घराप्रती, लोकांप्रती आपलं काही देणं आहे की नाही. आपण ज्या एरियामध्ये शिकलो, ज्या एरियामध्ये वाढलो, ज्या एरियामध्ये आपल्याला अन्नधान्य मिळालं, ज्या एरियामध्ये आपल्याला शेल्टर मिळाला, त्याच्याविषयी आपली काही जबाबदारी आहे की नाही. सोशली अकाउंटेबल आपण आहो की नाही. आपली जबाबदारी आहे की नाही. डेफिनेटली आहे. जेव्हा आपण डिओन्टॉलॉजिकली विचार करतो, जेव्हा आपण कर्तव्यवादी दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो, त्यावेळेला आपण पूर्णतः आपल्याला असं वाटतं की नाही, आपण जिथनं हे सर्व घेतो आहे, जिथनं आपण आपली उपजीविका भागवतोय त्याच्या प्रती आपण इमानदार असले पाहिजे, आपण अकाउंटेबल असलं पाहिजे. कॉर्पोरेटच्या बाबतीमध्येही तसंच आहे. त्यांची सुद्धा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामाजिक जबाबदारी त्यांना सुद्धा पार पाडायची आहे. इट इज अ पार्ट ऑफ एथिक्स, इट इज अ पार्ट ऑफ कोड ऑफ कंडक्ट. कोणाच्या? कॉर्पोरेट वर्ल्डच्या कोड ऑफ कंडक्टचा हा भाग आहे. आणि तो काय आहे याचा आपण एक एक थोडक्यात या ठिकाणी विचार करू. मगाशी तुम्हाला मी म्हटलं की हे जे पुस्तक मी जे मला सांग मेकिंग गुड बिझनेस सेन्स, हे जे पुस्तक यांनी फिल वाट्स आणि रिचर्ड होल यांनी लिहिलं होतं, त्याच्या आधारावरच पुढे आता भारत सरकारने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं माहितीये का, कंपनी ऍक्ट आहे. एखादा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा म्हणलं तर तुम्हाला परमिशन घ्यावी लागते, कंपनी रजिस्टर करावी लागते. आणि कंपनी ऍक्ट मध्ये 2013चा जो ऍक्ट आहे, तसं 1956च्या आसपासचा हा ऍक्ट आहे, परंतु आता त्याच्यामध्ये रिवाइज झालं आणि त्याचं अमेंडमेंट 2020 मध्ये परत अमेंडमेंट झालं. त्याच्यामध्ये एकूण 29 चॅप्टर आहेत आणि सगळ्यात शेवटी शेड्यूल 7 मध्ये CSR चा उल्लेख केलेला आहे. म्हणजे उद्योगपती, एखादा उद्योग, एखादी इंडस्ट्री, एखादी कंपनी ज्या एरियात राहून एवढा मोठा नफा मिळवते, त्यावेळेला एवढा नफा मिळवला याचा अर्थ तुमची काहीतरी जबाबदारी आहे. कुणाप्रती? त्यांच्याप्रती, समाजाप्रती. कारण कंपनी मोठी कशी होते, कंपनी मोठी कशी होते, कंपनीतला प्रत्येक जो पार्ट आहे, प्रत्येक जो व्यक्ती आहे, तो प्रत्येक जण इमानदारीनं ऑनेस्टली काम करतो आहे, प्रामाणिकपणे काम करतोय, म्हणून कंपनीला भरभराटीचे दिवस येतात. बरोबर आहे की नाही. आणि जर आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर कंपनीला चांगले दिवस येणार नाहीत. नुसतं त्याच व्यक्तीनं, म्हणजे कंपनीच्या व्यक्तीनंच काम चांगलं केलं, सर्वांनी काम चांगलं केलं म्हणूनच कंपनी भरभराटीस आली नाही, तर त्या कंपनीने तयार केलेले प्रॉडक्ट समाजामध्ये लोकांनी विकत घेतले. मग त्यांची वेगवेगळे संदर्भ त्याला असतात. त्या व्यक्तीने या सगळ्या वस्तू खरेदी केल्या. समजा कंपनीला माल तयार केला आणि माल बाजारामध्ये विकला नाही, म्हणजे लोकांनी घेतला नाही, तर कंपनीला फायदा कुठून होणार आहे? म्हणजे आपण घेतो म्हणून कंपनीला फायदा होतो. बरोबर आहे की नाही. म्हणून ते लोक म्हणजे कंपनीवाले, बिझनेसमन आपणाला म्हणजे कुणाला, ग्राहकाला देव मानतात, ईश्वर मानतात. बरोबर आहे की नाही. का? कारण त्यांचा नफा, त्यांचं नुकसान हे आपल्यावर आहे. आणि जेव्हा आपण एवढा पैसा देऊन त्या वस्तू घेतो त्यावेळेला त्यांची जबाबदारी असते की कशा पद्धतीने आपण सोसायटीशी केलं पाहिजे. एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला कंपोनंट ऑफ CSR ची सांगतो. इथून पुढे मी CSR यासाठी म्हणतो की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे कॉर्पोरेट जगताचं, औद्योगिक जगताचं, या विश्वाचं समाजाप्रती काही देणं आहे, आपल्या प्रती देणं आहे. आपल्या समाजानं म्हणजे आपल्या फॅमिलीनं आपल्याला एवढं मोठं केलं, एवढं शिकवलं, तर स्वाभाविकता ही एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते की आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपण घेणं, त्यांना आपण सांभाळणं. हे जरुरी नाही ते आपल्याला म्हणते की तुम्ही सांभाळा, पण ही जबाबदारी आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. की कारण त्यांनी आपल्याला असं जगण्यासाठी किंवा अशा पद्धतीने त्यांनी आपलं जीवन घडवलं.
जगण्यासाठी आपल्याला त्यांनी तयार केलं, तसं शिक्षण आपल्याला दिलं, तसं वातावरण आपल्याला दिलं. केवळ घरानं नाही, तर आजूबाजूच्या परिसराने सुद्धा. बरोबर की नाही? म्हणून त्या सर्व घटकाप्रती आपलं काय असलं पाहिजे, नैतिक जबाबदारी असली पाहिजे. त्याच्यामध्ये कंपोनंट ऑफ सीएसआर मध्ये मीनिंग ऑफ सीएसआर जो मी आताच मी तुम्हाला सांगितला, सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ काय मी तुम्हाला आता सांगितला. दुसरा, अप्लिकेबिलिटी ऑफ सीएसआर टू कंपनीज, म्हणजे कोणत्या कंपनीला हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा ऍक्ट किंवा ही पॉलिसी लागू आहे. तर त्याच्यासाठी साधारणतः असं सांगितलं जातं की ज्या कंपनीचं वर्थ म्हणजे संपत्ती 500 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे, 500 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्या कंपनीला मात्र कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी निर्धारित करावी लागते, समाजाला द्यावं लागतं. ज्यांचं 500 करोडच्या वरचं संपत्ती आहे किंवा ज्यांचं टर्नओव्हर 1000 आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे आपल्याला सीएसआर लागू आहे. किंवा एखादी कंपनी की ज्या कंपनीचा निव्वळ नफा 5 करोड आहे, 5 करोड आहे, अशा कंपनीला सुद्धा सीएसआर पॉलिसी लागू आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार केला पाहिजे. आणि अशा कंपन्यांनी, अशा बिझनेसनी काय केलं पाहिजे, अशा कंपनी किंवा अशा बिझनेसनी काय केलं पाहिजे, त्या कंपनीमध्ये सीएसआर कमिटी स्थापित केली पाहिजे. सीएसआर कमिटी काय करते त्या बिझनेसमध्ये, समजा आपण सिरम इन्स्टिट्यूट घेऊ किंवा आपण भारत बायोटेक घेऊ किंवा आपण टाटा इन्स्टिट्यूट घेऊ, सिरम इन्स्टिट्यूट जी आता वॅक्सिन बनवते तिथं, कारण त्यांचा जर नफा 5 करोडच्या वर गेला, नफा निव्वळ नफा म्हणतोय, किंवा संपत्ती 500 कोटीची संपत्ती म्हणालो आपण, किंवा टर्नओव्हर 1000 कोटीचा आपण टर्नओव्हर, म्हणजे कोणतेही आकडे कमी जास्त असू शकतील, पण एवढा जर नफा तुमच्या कंपनीला मिळतो आहे तर तुमच्याकडे सीएसआर कमिटी असली पाहिजे. ती सीएसआर कमिटी काय करते, जेवढा नफा आपल्याला मिळतो आहे त्या नफ्याच्या 2% 3% पैसा हा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी, म्हणजे समाजाच्या हितासाठी त्यांचंही आपण देणं लागतो, त्यांच्या प्रतीही आपलं काही कर्तव्य आहे, हे आपण या ठिकाणी त्याचा आपण जाण ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी सीएसआर कमिटी काय करते, 2% 3% जी काही त्या कंपनीवर असेल, काही काही कंपनी चॅरिटीज करतात, म्हणजे फक्त धर्मादाय देणगी, इतके ते उदार असतात लोकांसाठी, सर्व ते पूर्णपणे अर्पण करत असतात, है की नाही. पण काही कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्या 2% 3% नफा काय करतात, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्या वापरतात. रोल ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन सीएसआर, म्हणजे सीएसआर कमिटीने रिपोर्ट तयार केलेला, तिची पॉलिसी निर्धारित केली जाते, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे कोणाचं काम आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम आहे. म्हणजे त्या कंपनीचं, समजा आपण असं समजू की रिलायन्स कंपनी आहे, 10-11 लोकांचं बोर्ड आहे, त्यांच्या घरातले सगळे मेंबर्स असतील. सीएसआर कमिटी रिपोर्ट दिला की एवढा पैसा तुम्ही कशासाठी वापरा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी वापरा, म्हणजे समाजासाठी वापरा. मग काय करा, मग कुणी एखादा दवाखाना उभा करेल आणि मुफ्त मध्ये सेवा देईल, कोणी काय करेल, एखादं स्कूल सुरू करेल, एज्युकेशन सुरू करेल, त्यांना ते देईल. ते पुढे पाहू आपण कशा पद्धतीने ते करतात. आता पहा, ऍक्टिव्हिटीज कॅन बी परफॉर्म अंडर सीएसआर पॉलिसी, म्हणजे कंपन्यांना या सगळ्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणकोणती कामं करता येऊ शकतात. मी काही कामं थोडक्यात तुमच्या समोर मी सांगतो की त्या कंपन्या कोणकोणत्या गोष्टी करू शकतात. पहिली गोष्ट अशी आहे, इरॅडिकेटिंग हंगर, पॉवर्टी, माल न्यूट्रिशन अँड कॉन्ट्रीब्यूट टू द सॅनिटेशन फॅसिलिटी, इन्क्लुडिंग कॉन्ट्रीब्युशन टू द स्वच्छ भारत कोश सेटअप बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर प्रमोशन ऑफ सॅनिटेशन अँड मेकिंग अवेलेबल सेफ ड्रिंकिंग वॉटर. पहा, म्हणजे ही कंपनीची जबाबदारी आहे. म्हणजे एखाद्या कंपनीनं समजा एखादं गाव दत्तक घेतलं आणि त्या गावाचं सॅनिटेशनचं काम पूर्ण केलं, तर हे काही ते त्या गावावर उपकार करत नाहीये, ते त्यांची जबाबदारी आहे, है की नाही. समजा एखाद्या ठिकाणी कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या बाजूला 4 गाव आहेत, तर त्या गावाची कंपनी करोडो रुपयाच्या फायद्यामध्ये आहे, लाखो करोडो रुपयाचा फायदा कंपनीला होतोय. स्वाभाविक आहे त्या कंपनीला एवढा फायदा होतो, तर तिच्या अवतीभोवती असलेली जी गाव आहेत त्या गावांना ते अडॉप्ट करू शकतात आणि त्या गावामध्ये सॅनिटेशनची किंवा सेफ ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छ पिण्याचं पाणी सुद्धा ते प्रोव्हाइड करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगर अँड पॉवर्टी, म्हणजे भूकमरी ज्याला आपण म्हणतो, गरिबी ज्याला आपण म्हणतो, किंवा कुपोषण ज्याला म्हणतो, हे बिलकुल होऊ द्यायचं नाही. त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही म्हणजे एक कंपनी म्हणून एवढा मोठा तुम्ही फायदा, एवढा मोठा तुम्ही नफा या सगळ्या रिसोर्सेसच्या आधारावर, मग ते नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा ह्युमन रिसोर्सेस असतील, यांच्या आधार तुम्ही मिळवताय, तर त्यातला काही नफा तुम्ही या कामासाठी, तुमच्या कर्तव्यासाठी तुम्ही वापरला पाहिजे. हे तुमचं एथिकल वर्क आहे, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. निर्मूलन करा. कशाचं? कोणी उपाशी राहता कामा नये, कोणी गरीब असता कामा नये, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला खायला अन्न मिळालं पाहिजे.
आणि किंवा अजून दुसरं एक आहे स्वच्छ भारत कोश, जसं आता आपण पाहतो आहे स्वच्छ भारत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देणगी देऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटने सेटअप केली जी बॉडी आहे ना, किंवा जे कमिटी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देणगी देऊ शकता. हे सगळ्या कंपन्या करतातच. ज्या कंपन्याचा करोडो रुपयांचा उलाढाल आहे, पैसा आहे, त्या सर्व ते करत असतात. दुसरं ते काम करू शकतात प्रमोटिंग एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाला प्रमोट करू शकतात, त्याचा विकास करू शकतात. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग स्पेशल एज्युकेशन, म्हणजे हँडिकॅप मुलासाठी काही शाळा ते ओपन करू शकतात, किंवा काही शाळेला इक्विपमेंट देऊ शकतात. कशाचा भाग म्हणून? सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून. एम्प्लॉयमेंट एन्हान्सिंग वोकेशनल स्किल्स, especially among children, women, elderly and differently able and livelihood enhancement projects. या सगळ्या प्रोजेक्टवर ते काय करू शकतात? आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. जे आपली देणगीच्या माध्यमातून त्यांना देणगी देऊन हे उद्योग किंवा हे कामं ते कंपनीच्या अंतर्गत करू शकतात. तिसरं आहे प्रमोटिंग जेंडर इक्वालिटी, एम्पॉवरिंग वुमन, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे प्रमोटिंग जेंडर इक्वालिटी, म्हणजे लैंगिक असमानता असता कामा नये. लैंगिक समानता कंपनीमध्ये समजा 500 मेल आहेत, तर 500 फिमेल सुद्धा असल्या पाहिजे. जास्त असल्या तरी चालतील. म्हणजे इक्वालिटी असली पाहिजे आणि लैंगिक भेदभाव नको. तुम्ही म्हणजे हा तुमच्या CSRचा पार्ट आहे. स्त्रियांचं तिला सशक्त बनवणं, त्यांचं एज्युकेशन, त्यांना सशक्त बनवणं, त्यांना डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं, हे तुमचं काम आहे की नाही? आणि CSRचा एक पार्ट म्हणून हे काम एखादी कंपनी करू शकते. चौथं आहे सेटिंग ऑफ होम्स, हॉस्टेल्स. गरिबासाठी तुम्ही छोटे घरं पण बांधून देऊ शकता. तुमच्या कंपनीमध्ये समजा हजारो कर्मचारी काम करतात, कोणाचं घर नाही, कंपनीपासून दूर समजा एखादं गाव तुम्ही वसवू शकता, प्रत्येकाला 2-2 खोल्याचं घर तुम्ही देऊ शकता, आहे की नाही? समजा तो कर्मचारी तुमच्या कंपनीत रिटायर झाला, तर ते घर त्याच्या नावावर तुम्ही देऊ शकता, कारण त्यांनी आयुष्यभर तुम्हाला सेवा दिलेली असते. तर तुमची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यासाठी असते, नैतिक जबाबदारी तुमची असते की त्याला तुम्ही घर द्या. किंवा त्या मुलांसाठी किंवा त्यांच्या मुलासाठी एखाद्या कॉलेजच्या जवळ तुम्ही एखादा हॉस्टेल उभं करू शकता. ते हॉस्टेल तुम्ही रन करू शकता, आहे की नाही? म्हणजे तुम्ही हॉस्टेल रन करू शकता, त्यांना तुम्ही हे करू शकता. वुमन अँड ऑर्फन्स, लेडीजसाठी हॉस्टेल तुम्ही ओपन करू शकता. म्हणजे अनाथ मुलासाठी तुम्ही अनाथालय, ऑर्फन्स अनाथालय सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. अँड ओल्ड एज होम, ज्याला आपण वृद्धाश्रम वगैरे म्हणतो, शाळेत वृद्धाश्रम, ओल्ड एज होमला, आहे की नाही? तर वृद्धाश्रम सुद्धा तुम्ही, डे केअर सेंटर सुद्धा, जे सर्व्हिस करणारे जे स्त्रिया आहेत त्यांच्या मुलांसाठी तुम्ही डे केअर सेंटर सुद्धा तुम्ही चालू करू शकता. ह्या सगळ्या फॅसिलिटी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. पुढचं आहे एन्शुरिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. सस्टेनेबिलिटी, इकॉलॉजिकल बॅलन्स, ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे, परंतु आता मी जास्त बोलणार नाही, कारण मला घालून दिलेल्या वेळेच्या आतमध्ये मला हे संपवायला लागेल. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी फार महत्वाचं आहे. म्हणजे पर्यावरणाचा बॅलन्स, असा विकास करा की ज्या विकासामुळे तुम्ही पर्यावरणाला धोका निर्माण करू शकत नाही, किंवा पर्यावरण तुम्ही त्याचं संरक्षण आणि संवर्धन करता, अशा पद्धतीनं विकास झाला पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. इकॉलॉजिकल बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे. फॉरेस्टमध्ये असलेले सगळे फ्लोरा अँड फौना त्याच्यामध्ये दिलेलेच आहे बघा. प्रोटेक्शन ऑफ फ्लोरा अँड फौना, अॅनिमल वेलफेअर, ॲग्रो फॉरेस्ट्री. अशी शेती करा की शेती पण होईल आणि फॉरेस्ट पण असेल. म्हणजे सर्वच प्रकारच्या फ्लोरा, सर्वच प्रकारच्या वनस्पती आणि सर्वच प्रकारचे प्राणी, ह्या सर्वांसाठी आपण तशा पद्धतीनं आपलं विकास तशा पद्धतीने असला पाहिजे, किंवा आपली कृती तशा पद्धतीने असली पाहिजे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, या ज्या मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल ज्या कंपन्या असतात, ह्या ज्या काही लस किंवा ज्याला आपण म्हणतो वॅक्सिन बनवून ह्या कंपन्या असतात, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष ते छोट्या मोठ्या प्राण्यावर ह्या सगळे एक्सपेरिमेंट करत असतात. माकडावर करतात, किंवा डुकरावर करतात, किंवा घोड्यावर करतात, किंवा अजून कोणत्या प्राण्यावर करतात. प्राणी सुद्धा, त्यांना सुद्धा जीवच आहे ना, आहे की नाही? आज प्राणी प्रेमी ह्या सगळ्या गोष्टी करायला परमिशन देऊ शकणार नाही. म्हणजे हे सगळे निसर्गाचा पार्ट आहे, हे इकॉलॉजिकल पार्ट आहे, हे इकोसिस्टमचा पार्ट आहे. समजा एखादं छोटं डिअरचं पिल्लू आहे, किंवा हरणाचं पिल्लू आहे, किंवा एखादा टायगरचं पिल्लू आहे, किंवा एखाद्या कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याच्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट करताय आणि 4-6 महिने, वर्ष तुम्ही एक्सपेरिमेंट करून मग ती लस तुम्ही माणसाला देताय. म्हणजे पर्यावरणाचा बॅलन्स बिघडेल अशा पद्धतीची कृती त्याच्याकडनं नसावी. म्हणून CSRच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीनं, समजा तुम्ही प्राण्याला एक्सपेरिमेंट म्हणून उपयोग करताय, तर
त्याची काळजी सुद्धा घेणं तुमचं काम आहे. समजा त्या प्राण्याला काही होता कामा नये, तो जगला पाहिजे. समजा तो त्याच्यामध्ये मेला तर आता याच्यामध्ये हे डिबेटेबल भाग आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो पुढे, की मग तो दुसऱ्याच्या जीवासाठी किंवा दुसऱ्यासाठी त्याचं साधन म्हणून तुम्ही वापर करताय. म्हणजे त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचं, तो जगला तर ते मग माणसाला द्यायचं, तो मेला तर माणसाला नाही द्यायचं. म्हणजे त्यात जो प्राणी आहे तो आपल्यासाठी एक मीन्स म्हणून आपण वापरतोय, बरोबर आहे की नाही. पण या ज्या सगळ्या कंपन्यात ह्या सगळं करत असताना तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा आधार घ्या. पुढे हा जो भाग फार महत्वाचा आहे, याच्यावर कधी तुम्ही म्हणाला तर आपण नंतर बोलू शकतो. पुढे कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस सगळ्यात महत्वाचं. म्हणजे संवर्धन आणि संरक्षण, त्याचं कन्झर्वेशन पण झालं पाहिजे आणि प्रोटेक्शन पण झालं पाहिजे, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं. अँड मेंटेनिंग क्वालिटी ऑफ सॉइल, एअर, वॉटर, including contribution to the Clean Ganga Fund set up by the central government of rejuvenation of river Ganga. पहा, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्या नॅचरल रिसोर्सेसना आपण त्याचं संवर्धन करणं फार महत्वाचं आहे. सॉइल, आता ज्या जमिनीमधनं आपण अन्नधान्य जे पीक आपण घेतो त्यासाठी तिचं संवर्धन कसं करायचं, असंख्य आपल्याकडे त्याची गोष्टी आपल्याला सांगता येतात. एअर पोल्युशन कसं नाही होऊ द्यायचं, वॉटर पोल्युशन कसं नाही होऊ द्यायचं, त्याला प्युअर कसं ठेवायचं, एअरला प्युअर कसं करायचं, सॉइलला प्युअर कसं ठेवायचं. आजकाल पाहतो आपण सॉइल मध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स धान्यावर वापरले जातात, पिकावर वापरले जातात. तेच केमिकल्स काही जनावरं पुन्हा खातात, मग त्यांचं आपण दूध घेतो, ते आपल्यापर्यंत येतात. शेवटी जसं आपण टाकतो तसं ते आपल्याकडे येतं. म्हणून आपण नीट टाका, आपण जसं पेरू तसंच ते उगवेल. सॉइलचं म्हणजे जमिनीची निगा राखणं हे फार महत्वाचं आहे की नाही. एअरचं निगा राखणं फार महत्वाचं. हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. इट इज नीडेड टू ह्युमन बिंग. हे फार आवश्यक आहे. जमीन, हवा, पाणी सगळं नॅचरल, हे नैसर्गिक वनसंपदा ही सगळी आपल्यासाठी फार आवश्यक आहे. तिचं संगोपन करणं म्हणजे कसल्याही प्रकारची अशी कृती नसावी कोणाची, कंपन्यांची, की इकोसिस्टमला कुठेही धक्का पोहोचता कामा नये. इकोसिस्टमला धक्का पोहोचला म्हणजे इम्बॅलन्स तयार होईल. नैसर्गिक इम्बॅलन्स तयार होऊन जाईल, म्हणजे असमतोल तयार होईल आणि मग त्याचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतील. त्यासाठी, कारण ह्या मोठमोठ्या कंपन्या निसर्गाचं खूप दोहन करतात, आपल्याला माहिती आहे की नाही. प्राण्यांचं दोहन म्हणा किंवा काही वनस्पती म्हणा, हे जे काही फार्मास्युटिकल जे औषधं बनतात ते कुठून बनतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून बनतात. हे पेपर कुठून बनतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून बनतो. जेवढी औषधं आपली बनवली जातात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून बनवली जातात. सगळ्या मिनरल्स त्याच्यामध्ये वापरले जातात. मग हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि या नॅचरल रिसोर्सेसचं संवर्धन करणं हे फार महत्वाचं आहे. 7 आहे प्रोटेक्शन ऑफ नॅशनल हेरिटेज. आपल्याला माहित आहे, गड किल्ल्यांची निगा, आर्ट, कल्चर, including restoration of buildings and sites of historical importance and works of art. Setting up public libraries फार महत्वाचं आहे. पब्लिक लायब्ररी उभं करा, लोकांना शहाणं करा, पेपर वाचू द्या, पुस्तकं वाचू द्या, त्यातनं 4 पुस्तकं वाचतील, 4 नवीन शब्द वाचतील, नॉलेज प्राप्त करतील, स्वतःचं जीवन सुधरवतील, स्वतःबरोबर समाजाचं जीवन सुधरवतील, आहे की नाही. या सगळ्या गोष्टी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पार्ट बनतात. आलं लक्षामध्ये. 7 मध्ये तुम्हाला सांगितलं की प्रोटेक्शन ऑफ नॅशनल हेरिटेज. 8 आहे मेजर्स फॉर बेनिफिट ऑफ आर्म फोर्सेस वेटरन्स, वॉर विडोज अँड देअर डिपेंडंट्स. ज्यांनी आर्म फोर्सेस मध्ये, ज्यांनी सैन्यामध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी खास करून लढायामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, असे जे मोठे व्यक्ती आज आपल्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काही करा. त्यांच्यासाठी तुम्ही हे करू शकता. जेवढे आर्म फोर्सेस मधले जेवढे काही व्यक्ती आज आपल्याकडे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी अशी कृती करा. कारण तुमच्या नफ्यातला एवढा हिस्सा, 2%, 3% हिस्सा या सगळ्या कंपोनंट्सवर, छोट्या छोट्या ज्यावर तुम्ही यूज करू शकता. सैन्यामध्ये किंवा युद्धामध्ये मारलेल्या जे काही पुरुष आहेत, त्यांच्या ज्या विधवा स्त्रिया आहेत, विधवा बायका आहेत, त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही कार्य करा. किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी तुम्ही कार्य करा. आणि शेवटी पुढे 9 आणि 10 एक लास्ट राहिलेला आहे, तो मी घेतो आणि संपवतो. ट्रेनिंग टू प्रमोट रुरल स्पोर्ट्स, नॅशनल रिकग्नाइज स्पोर्ट्स, पॅरालिम्पिक्स स्पोर्ट्स अँड ऑलिम्पिक स्पोर्ट्स. म्हणजे सहसा काय होतं माहितीये का, रुरल भागामध्ये म्हणजे खेड्यामध्ये या सगळ्या गोष्टी पोहोचल्या जात नाहीत. मग अशा ठिकाणी तुम्ही अशी सुविधा द्या की त्या ठिकाणी सुद्धा स्पोर्ट फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता.
पॅरालिम्पिक्स म्हणजे हँडिकॅप मुलासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे व्यायामशाळा किंवा अशा पद्धतीचे स्पोर्ट्स स्कूल तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. आणि ऑलिम्पिक स्पोर्टमध्ये जे इंटरनॅशनल लेवलवर दर 4 वर्षांनी ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. दिस इज द पार्ट ऑफ युअर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि लास्ट आहे कॉन्ट्रीब्युशन टू द प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड. पंतप्रधान सहायता जो निधी कोश आहे, त्या निधी कोशामध्ये तुम्ही देणगी चॅरिटी तुम्ही देऊ शकता का? कारण आपण पाहतो आता हे तोक्ते वादळ येऊन गेलं, त्याच्या अगोदर एक वादळ येऊन गेलं, बरोबर आहे की नाही? या सगळ्या वादळामध्ये ज्या पद्धतीनं हानी झाली, जीवित हानी आणि संपत्तीची हानी झाली, तर अशा वेळेला माननीय प्राईम मिनिस्टर त्यांना 500 करोड 1000 करोड ते त्यांना मदत करत असतात. हा शेवटी पैसा कुठून आलेला असतो? हा सगळा पैसा कॉर्पोरेट वर्ल्ड कडून आलेला असतो. त्याची ती देणगी दिलेली असते आणि तो पैसा अशा पद्धतीच्या नैसर्गिक विपदामध्ये या ठिकाणी वापरला जात असतो. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून कॉर्पोरेट वर्ल्डची ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते पार पाडत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टीचा आधार घेतला पाहिजे. याच्याशिवायही आपल्याला अजून काही पॉईंट सांगता येतील, पण आता आपण या ठिकाणी थांबू. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा, इम्पॉर्टन्स टू लोकल एरियाज अँड नेबरहुड्स. सगळ्यात महत्वाचा, हे जे तुम्ही सगळं करणार आहे, एज्युकेशनला तुम्ही प्रमोट करणार आहे, एज्युकेशन मध्ये तुम्ही जे कॉन्ट्रीब्युट करणार, तुम्हाला आठवत असेल आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं जे बजाज परीक्षा भवन आता सध्या नवीन बांधलं गेलेलं आहे, त्यांना बजाज कंपनीच्या मालकांनी 10 करोड समथिंग रुपीज आपल्याला दिलेले होते. म्हणजे शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा शिक्षणामध्ये सर्व मुलांसाठी सोयी सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटी मागच्याच 1-2 वर्षामध्ये दिलेले होते. असे मोठमोठे उद्योगपती ज्यांच्याकडे खूप सारी जमीन आहे, लक्ष्मीनारायण परिसर आहे, त्यांनी दान दिलेलं आहे. आहे की नाही? ज्यांच्याकडे खूप सारी आहे ते तुम्ही चॅरिटी करता, दान देता, कारण ते तुमचं कर्तव्य आहे. आहे की नाही? आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं, अंडर द टर्म्स ऑफ कंपनीज ऍक्ट, परफॉर्मन्स मस्ट बी गिव्हन बाय कंपनीज इन इट्स CSR ऍक्टिव्हिटीज टू लोकल एरियाज अँड द एरियाज वेअर द कंपनी ऑपरेट्स. लक्षात घ्या, जिथे ती कंपनी ऑपरेट करते आहे तिच्या अवतीभोवती तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे. कंपनी नागपूरमध्ये आणि पैसा मुंबईमध्ये असं नाही. तर नागपूरच्या आसपास ज्या काही गाव आहेत किंवा तुमच्या आसपास जिथनं तुम्ही ही नैसर्गिक साधन संपत्ती आणताय, समजा तुम्ही गडचिरोली एरियातनं तुम्ही वनस्पती आणताय किंवा तिथनं तुम्ही झाडं झुडपं आणताय, तर तिथे तुम्ही तुमच्या नफ्याचा भाग CSRचा पार्ट म्हणून तुम्ही खर्च केला पाहिजे. नाही, म्हणजे लोकल लोकांना तुम्ही पहिल्यांदा केलं. आता कंपनी नागपूरमध्ये आणि तिथं काम करणारे कर्मचारी मुंबईचे किंवा दिल्लीचे असं नाही चालणार. तर त्याच्या आसपास जी काही गाव आहेत त्याच लोकांना तुम्ही म्हणजे नोकरी दिली पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. इट इज युअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही अशा लोकांना काय करा, तुम्ही त्यांना व्यवस्था करून द्या. आहे की नाही? हा तुमच्या मॉरल कन्सिडरेशनचा, नैतिक आचरणाचा तुमचा हा भाग आहे. म्हणून जे काही कॉर्पोरेट वर्ल्ड सध्या आपण ज्या ज्या कंपन्या आपण पाहतोय, वॉलमार्ट इथं कंपनी काढताय, अमेरिकेची कंपनी इथे आउटलेट काढताय आणि नोकरीसाठी अमेरिकेतनं लोक आणताय, चालेल का? नाही. तर वॉलमार्टनी इथंच दिलं पाहिजे, इथल्याच लोकांना, फ्लिपकार्टनी इथल्याच लोकांना नोकरी दिली पाहिजे, आहे की नाही? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं सेटअप आहे, आजूबाजूच्या असलेल्या या लोकांनाच तुम्ही त्याचा फायदा करून दिला पाहिजे. ही तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एथिक्स पासून घेऊन तुमच्या मॉरलिटीला किंवा नैतिक आचरणाला आपण कॉर्पोरेट वर्ल्डशी कसं जोडलं आणि कॉर्पोरेट वर्ल्डशी सुद्धा म्हणजे या औद्योगिक जगताची सुद्धा जशी जिम्मेदारी आहे, जसं कर्तव्य आहे, त्याचं नैतिक जबाबदारी आहे की कशा पद्धतीने त्यांचं आचरण लोकांप्रती असलं पाहिजे किंवा आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण CSRचा म्हणजे आपल्या नैतिक जबाबदारीचा आपण या ठिकाणी आधार घेतला पाहिजे. हे मी सांगण्याचा या ठिकाणी तुमच्या समोर प्रयत्न केलेला आहे. हो, तुम्ही समजला असाल, तुम्हाला हे लक्षात आलं असेल, किंवा काही समजा कुठे अडचण असेल किंवा समजलं नसेल तर मित्रांनो नक्की तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता. नंतर कधीही तुम्ही सरांच्या माध्यमातून डिस्कस करू शकता. हा मुद्दा मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. मला या ठिकाणी संधी दिली नरेंद्र रगटाटे सरांनी. सर्वप्रथम मी त्यांचं आभार या ठिकाणी मानतो की जो विषय आपल्या विषयाशी रिलेटेड नसताना सुद्धा मला मागच्या 8-15 दिवसापासून वाचावं लागलं आणि खरंच मी त्यांना हार्टली मनापासून आभार मानतो की मला त्यांच्यामुळे हे मला वाचावं लागलं
आणि बऱ्याच गोष्टी मला नवीन सुद्धा या ठिकाणी माहिती झाल्या ज्या की मी तुम्हाला सांगू शकलो आणि तो विषय आपल्या विषयाशी आपल्याला जोडता आला. म्हणजे नीतीला आपल्याला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये घेऊन जाता आलं आणि नक्कीच तुमच्यापैकी बरेच जण उद्याचे मोठे भावी उद्योगपती वगैरे होऊ शकतील, बिझनेसमॅन होऊ शकतील आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच उपयोगाच्या होऊ शकतील. म्हणून मी नरेंद्र रायगडे सरांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या कॉलेजचे प्राचार्य सुजित मेत्रे सर यांचं सुद्धा मी अगदी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी कॉलेजचे सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे वक्तव्य या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी विद्यार्थ्यांना असं करतोय की जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सरांना प्रश्न विचारू शकतात. काही समस्या असेल कोणाला विचारायचं आहे? ओके. धन्यवाद राजेसाहेब मारटकर सर. तुमचा विषय इथिक्स अँड कॉर्पोरेट वर्ल्ड यात तुम्ही भरपूर मुद्द्यांना तुम्ही हात घातला. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक उत्तरदायित्व, नेचर अँड मिनिंग ऑफ एथिक्स, नॉर्मेटिव्ह एथिक्स, मेटा एथिक्स, अप्लाइड एथिक्स, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्या व्यतिरिक्त अरिस्टॉटलची तुम्ही नैतिकता ही शिकवली जात नाही, ती तुमच्या प्रश्नांना तुम्ही कसे वागता यावर आहे अवलंबून असते. परिणामवादी नीती किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कशी दिसते, ड्युटी म्हणजे कर्तव्य, व्हॅल्यूज. त्या व्यतिरिक्त इंडियन व्रतांचाही आपण इथे विचार केला. सत्य, अस्तेय. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये इथिकल फ्रेमवर्क्स कसं येतं ते सांगितलं. इंडियन एंटरप्रिनरशिप व त्यांची कंपनीज विषयी तुम्ही डिटेलमध्ये माहिती दिली. त्या व्यतिरिक्त बुक 1579 मध्ये मेकिंग गुड बिझनेस सेन्स, फिल अँड रिचर्ड होल्फचं ते तुम्ही संदर्भ दिला. CSR ऍक्ट 2013, त्या ऍक्ट मध्ये 29 चॅप्टर्स आहे. CSR मध्ये मीनिंग, अप्लिकेशन, अप्लिकेबिलिटी, पॉलिसी, कमिटीज, रोल ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, PM रिलीफ फंड बद्दल तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी एक महत्वाची माहिती दिली की 500 करोडच्या वर ज्यांची संपत्ती असेल किंवा ज्यांचा नफा 5 करोडच्या वर असेल त्यांनी कशी CSR पॉलिसीज तयार करायची. तर मी असं म्हणतोय की बा या सगळ्या गोष्टींचा आमच्या विद्यार्थ्यांना भावी जीवनात त्याचा फायदा होईल आणि ते या सगळ्यांचा विचार करून समोर एखाद्या वेळेस जर एंटरप्रेन्योरचा जेव्हा अभ्यास करेल तेव्हा हा दुसऱ्या अनुषंगाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल. मी आता शेवटच्या टप्प्याकडे येतो तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी आमची एक विद्यार्थिनी आहे अनिता टेकाम, तिला अशी विनंती करतो की तिने आभार प्रदर्शन करावं. अनिता टेकाम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अनिता टेकाम, श्री बिंजानी नगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी. आमच्या महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाने सुरू केलेला ऍड ऑन कोर्सचा आज 8वा दिवस. आजच्या सेशनचा टॉपिक एथिक्स अँड कॉर्पोरेट वर्ल्ड. मारटकर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि सोपी करून समजावून सांगितले. यासाठी मी सरांचे माझ्या आणि माझ्या इतर विद्यार्थी मित्रांच्या वतीने आभार मानते. मारटकर सर, तुम्ही आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आम्हाला मुलाची माहिती दिली यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू. ओके, थँक्यू सर. आता अध्यक्षांच्या अनुमतीने मी इथे रेकॉर्डिंग स्टॉप करतोय आणि कार्यक्रम पण संपवतोय. धन्यवाद सर.